नमः शिवाय। ॐ 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 नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिं नाशयति पापानां। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा। नीलकौशेयवसना हेमाभा कमलासना भक्तानां वरदां नित्यम् उपाङ्गललितां चिन्तयाम्यहम्। नमः पुण्यजले देवी नमः सागरगामिनी नमोऽस्तु पापनिर्मोचे नमो देवी वरानने। नमोऽस्तु ते ऋषिवरसङ्घसेविते नमोऽस्तु ते त्रिनयनदेहनिःसृते नमोऽस्तु ते सुकृतवतां सदा वरे नमोऽस्तु ते सततं पवित्रपावनी। ह्रीं श्रीं नर्मदायै स्वाहा। सर्वप्रथम नर्मदा पुराणामध्ये व्यास महर्षींनी केलेली जी स्तुती आहे, शंकराचार्यांनी केलेली स्तुती तर सर्वांना माहितीच आहे. सबिंदू सिंधू सुस्कल ही सगळ्यांना माहिती आहे. पण व्यासांनी केलेली जी स्तुती आहे ती फार कमी लोकांना माहिती आहे. त्याचा जो प्रसंग झाला तो मी हे स्तोत्र म्हटल्यानंतर मग त्याचा प्रसंग सांगेन की कुठल्या प्रसंगामध्ये व्यासांना हे स्तोत्र स्फुरलं. हे व्यासवेदीचे स्तोत्र आपण नर्मदा माईचं म्हणूया. ज्यांना माझ्याबरोबर म्हणता येत असेल त्यांनी म्हणायलाही हरकत नाही. जय भगवती देवी नमो वरदायिनी
पाप विनाशिनी बहुफल दे, जय शुंभ निशुंभ कपाल धरे, प्रणमामि तु देव नराति हरे, जय चंद्र दिवाकर नेत्र धरे, जय पावक भूषित वक्त्रवरे, जय भैरव देह नलीन परे, जय अंधकरक्त विशोष करे, जय महिष विमर्दिनि शूल करे, जय लोक समस्तक पाप हरे, जय देवी पितामह रामनते, जय भास्कर चक्र शिरोवनते, जय षण्मुख सायुध ईशनुते, जय सागर गामिनी शंभुनते, जय दुख दरिद्र विनाश करे, जय पुत्र कलत्र विवृद्धि करे, जय देवी समस्त शरीर धरे, जय नाक विदर्शिनी दुख हरे, जय व्याधि विनाशिनी मोक्ष करे, जय वांछित दायिनी सिद्ध वरे, जय वांछित दायिनी सिद्ध वरे, जय वांछित दायिनी सिद्ध वरे. नर्मदा पुराणामध्ये ही स्तुती नर्मदाबाईची व्यासाने केलेली. त्याचा प्रसंग असा की एकदा सगळे ऋषी मिळून व्यास महर्षींकडे आले. व्यास महर्षी तेव्हा नर्मदाबाईच्या काठावर राहत असत. तर व्यास महर्षींकडे आल्यावर व्यास महर्षी साक्षात विष्णूचा अवतार आहे हे माहिती होतं, पण त्यांची परीक्षा घेण्यासाठी ऋषी म्हणाले की तू बाबा सत्यवती पुत्र आहेस, कोयणीचा मुलगा आहेस, त्याच्यामुळे आम्ही तुझ्याकडे जेवण कसं घ्यावं, श्राद्धाचं जेवण तुझ्याकडे कसं घ्यावं. तेव्हा व्यास म्हणाले की माझ्या कुटीमध्ये तुम्ही आलात, माझ्या आश्रमात आलेला आहात, तर विनमुख जर गेला तर मला दोष लागेल. तेव्हा कृपा करा आणि तुमची काय इच्छा असेल ते सांगा, मी ते करायला तयार आहे. तेव्हा दक्षिण तटावर व्यास महर्षी होते आणि ऋषी मुनींनी असा आग्रह धरला की आम्हाला आत्ताच्या आत्ता ह्या क्षणी उत्तर तट पाहिजे. इकडेच उत्तर तट जर आला तर आम्ही तुझ्याकडचं भोजन ग्रहण करू. आता हिरण्यगर्भाचा संकल्प असा की नर्मदेने कुठे आणि कसं व्हायचं, हा हिरण्यगर्भाचा जो संकल्प आहे त्याच्यानुसार माई वाहत होती आणि माईचा प्रवाह बदलणं ब्रह्मदेवालाही अशक्य गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी सर्व विश्वाची निर्मिती जिच्यामुळे झाली त्या जगदंबेची, जगदंबा स्वरूप नर्मदेची प्रार्थना सुरू केली. त्यावेळेला त्यांनी ह्या स्तुतीने नर्मदेला स्तवन केलं, नर्मदेचं स्तवन केलं आणि महिषासुरमर्दिनी स्वरूपामध्ये नर्मदा मैया त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाले की काय हवंय तुला, काय वरदान पाहिजे ते माग. तेव्हा व्यासाने सांगितलं की ऋषी मुनी माझ्याकडे आलेले आहेत, ते विनमुख सावले आहेत, म्हणून माई तू तुझा प्रवाह बदलतेस का. तेव्हा त्यांची क्षणभर परीक्षा बघण्यासाठी देवी म्हणाली की सृष्टीची रचना करणं आणि त्याचा जो एकदा संकल्प झालेला असतो त्याच्यात बदल करता येत नाही बा. तरी सुद्धा व्यासाने अगदी गळगळीला आले व्यास आणि त्यांनी तिला प्रार्थना केली की आई काही कर आणि कृपा करून तू तुझा प्रवाह बदल आणि ऋषी मुनींना जेवल्यानंतर पाहिजे तर तू पाहिजे तर पहिल्यासारखी व्हायला लागलीस तरी चालेल. तेव्हा नर्मदेने त्या जगदंबेने महिषासुरमर्दिनी असंच वर्णन व्यासांनी केलेलं आहे तिला. तिने आपला प्रवाह 2 भागामध्ये विभाजित केला. त्यामुळे व्यास बेट तयार झाला. व्यास बेटाची जन्मकथा ही अशी आहे. परिक्रमेत असताना व्यास बेटावर आपण जाऊ शकत नाही, पण ते व्यासपीठ कसं तयार झालं याचं जे घटना जी आहे ती मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला नर्मदा पुराणामध्ये सांगितली ती हे अशी आहे. त्यामुळे महिषासुरमर्दिनी आणि नर्मदा किंवा त्रिपुर सुंदरी आणि नर्मदा ही अजिबात वेगळी नाही. आपण शक्तीची आराधना करायला तिकडे जात असतो. माईने प्रवाह 2 भागामध्ये विभाजित केल्यानंतर व्यास म्हणाले की ऋषी मुनी हो, आता तुम्ही उत्तर तटावर जाऊन तिकडे स्नान करू शकता आणि दक्षिण तटाला येऊन परत तुम्ही
पितृतर्पणही करू शकता, दोन्ही गोष्टी तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता. तेव्हा आता तुम्ही माझ्याकडनं विनमुख जाऊ नये आणि माझ्याकडनं भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती आहे. व्यासांचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे कळल्यानंतर सगळे ऋषीमुनी नतमस्तक झाले आणि त्यांनी तिकडे भोजन घेतलं आणि आशीर्वाद देऊन, व्यासांना आशीर्वाद देऊन सगळे ऋषीमुनी जे ब्रह्मज्ञानी महामुनी आलेले होते ते सगळेजण आपापल्या स्थानी निघून गेले. माझ्यासाठी हा भाग खूप महत्वाचा ठरला, कारण आपल्या उपास्य दैवताला चराचरात बघणं म्हणजे मी विठ्ठलाला भजतो म्हणून मी शंकराकडे जाणार नाही, किंवा मी देवीला भजतो म्हणून मी विठ्ठलाकडे जाणार नाही. हा जो अभिनिवेश भक्तांमध्ये, भक्तीचा अहंकार म्हणतात याला, सात्विक अहंकार आहे, तो अहंकार सुद्धा मोक्षाच्या आड येतो. त्याच्यावर उपाय म्हणजे आपल्या प्रवाहापुरता, एखाद्या मूर्तीपुरता, एखाद्या व्यक्तीपुरता तो अजिबात मर्यादित नाही. त्याचं स्वरूप अमर्याद आहे आणि हे अमर्याद स्वरूप ज्या वेळेला समजतं तेव्हा साधक खरोखर सद्गुरूला ओळखलं त्यांनी असं म्हणता येतं. आपली तेवढी योग्यता नसते, पण ठीक आहे, शास्त्र सांगतात की सर्व एक आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा. तर ह्या नर्मदा पुराणामध्ये मला हा क्ल्यू मिळाला, संदर्भ मिळाला की नर्मदा आणि त्रिपुर सुंदरी, नर्मदा आणि महिषासुरमर्दिनी हे काही वेगळे नाहीत. आणि नर्मदेच्या आरतीमध्ये तर तिचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना, जे बहुतेक नर्मदा परिक्रमावासी आहेतच आता ऐकतायत माझे हे प्रवचन जे आहे ते, त्यांना सगळ्यांना माहिती आहे आपण ती आरती म्हणतो, पण तिची जी तिचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये रुद्री पालंती, ओम जय जगदानंदी, रुद्री पालंती, रुद्री आणि पालंती. आता जगाला आनंद देणारा गणपती हा मोददायक आहे, म्हणजे त्याला मोदक आवडतो ना, मोददायक आहे म्हणून तशी ती सगळ्या जगाला आनंद देते, म्हणून ती गणेश स्वरूपिणी पण आहे, ती शक्ती स्वरूपिणी आहे. हे तर आता आपण बघितलं, स्त्री रूपामध्ये तिचं प्राकट्य आहे, प्रकट झाली ती स्त्री रूपामध्ये झालेली आहे, त्यामुळे ती जगदंबाही आहे, शक्तीही आहे, ती तेजस्विनी आहे म्हणून ती सूर्याचाही अंश आहे. आणि ती रुद्रही आहे, रुद्ररूप धारण करून संहारही करते आणि आपल्या काठावरच्या संपूर्ण सृष्टीला फुलवत जाते, म्हणून पालन करण्याचं कार्यही ती करते, म्हणून ती विष्णू स्वरूपिणी पण आहे, म्हणून पंचदेवता स्वरूपिणी म्हणून नर्मदा आहे. आणि हे तिने वरदान मागितलेलं होतं जेव्हा दोघी जणी तपश्चर्याला बसल्या होत्या, गंगा मैया आणि नर्मदा मैया, दोघी श्रेष्ठ नद्या. गंगेने आधीच अट घातली होती की मी 5000 वर्षापर्यंत पृथ्वीवर आहे, पण नर्मदा माई मात्र शेवटपर्यंत, विश्वाच्या अंतापर्यंत सुद्धा तिला अंत नाही. विश्वाचा अंत झाला तरी तिला अंत नाही, कारण आई जी असते ना, सगळे जेवल्यानंतर आई जेवते, त्यामुळे ही विश्वाची आई आहे नर्मदा, विश्वाची आई आहे. त्यामुळे सगळे जीव संतुष्ट झाल्यावर सगळेजण मोक्ष स्वरूपाला गेल्यानंतर ती शिवस्वरूपामध्ये जाणार आहे. सगळ्यांना उद्धार करण्यासाठी ती खाली आलेली आहे. जलरूपात दिसते आपल्याला, पण तिची रूप अनेक आहेत. साहित्य नर्मदा आहे, काव्य नर्मदा आहे, किती प्रकारे नर्मदा वाहते आहे, सर्वांच्या मनामध्ये भक्तिरूपी नर्मदा वाहते. कधीही न मरणारी जी जी दिशा आहे, जगण्याची जी तीव्र इच्छा आहे, तिचंच नाव नर्मदा. नर्मदा पुराणामध्ये मार्कंडेय ऋषींनी हे सांगितलेलं आहे. माझ्या मनाचं मी काही सांगत नाही, कारण मी ज्ञानी नाही, मी काही अभ्यास केलेला नाही, मला शास्त्रही माहिती आहे आणि वेदही माहिती आहे, काहीच माहिती नाही. पण संत सांगतात, ऋषीमुनी सांगतात, ते मात्र मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. काही चुकलं तर तुम्ही क्षमा कराल, तुम्ही खूप मोठे आहात सगळेजण. तर ही जी नर्मदा आहे ही पंचदेवता स्वरूपिणी आहे, सर्व देव स्वरूपिणी आहे, म्हणूनच तिला प्रदक्षिणा करायची आहे. अहो, नर्मदेच्या काठी एक बोधवाडा म्हणून गाव आहे, त्या बोधवाड्यामध्ये देवपथलिंग आहे, म्हणजे 33 कोटी देवांनी तिकडनं परिक्रमा सुरू केली आहे. परिक्रमा सुरू करताना आता सगळ्यांना हा नियम माहितीच आहे. मला असं वाटतं की अर्धा महाराष्ट्राचा परिक्रमा पूर्ण केलेली आहे अर्ध्या महाराष्ट्राने, किंवा त्याहीपेक्षा जास्त. त्यामुळे आणखी काही सांगावं, काही नियम सांगावे असे काही आता आवश्यकता उरली नाही. नर्मदेची प्रदक्षिणा कुठूनही सुरू
असते, तरच त्याला पूर्ण प्रदक्षिणा म्हणतात. आणि प्रत्येक वेळेला नर्मदेचा प्रवाह आपल्या उजव्या हाताला राहिला पाहिजे, एवढा नियम आहे. बाकी आम्ही तिलकवाड्याच्या विष्णुगिरी महाराजांशी बोलताना महाराजांना विचारलं होतं की महाराज नियम काय आहेत, कारण प्रत्येकजण वेगळे वेगळे नियम सांगतो. आणि नर्मदा पुराणामध्ये जे काही मार्कंडेय ऋषींनी जे नियम पाळले ते तर जवळजवळ 101 नियम आहेत. ते दुर्वासांनाही पाळता आले नव्हते. आता आमच्यासारखे तर काय पाळणार म्हणा. त्यामुळे आम्ही आई म्हणून तिच्याजवळ जायचं. तेव्हा विष्णुगिरी महाराज म्हणाले होते की आईच्या मांडीवर खेळताना मुलगा किती नियम पाळतो, कुठले कुठले नियम पाळतो, ते सगळे नियम तुम्ही पाळायचे. ती आपली आई आहे, आम्हाला काही माहिती नाही, आम्ही कलियुगातले अज्ञानी जंतू आहोत, तुझ्याजवळ आलेलो आहे, तेव्हा आमचा उद्धार तू कर आणि तुला जे आवडतील ते नियम आमच्याकडनं पाळून घे. ही एकमेव प्रार्थनाच तिच्या परिक्रमेमध्ये सध्या कलियुगामध्ये योग्य ठरते. कारण आपण जे नियम करतो ते पाळायचं सामर्थ्य किंवा तेवढा दृढ निश्चय, तेवढं मनही दृढ आपलं नसतं. त्याच्यामुळे जाता आलं पाहिजे. पुढे नर्मदा माईला एकदा आपण इच्छा प्रकट केली की आई तुझ्याजवळ यायचंय, तर आई दोन्ही हात पुढे करून आपल्याला कवळून घ्यायला, मिठीत घ्यायला तयारच असते.
आई म्हणून हाक मारल्यानंतर तिला पाझरच फुटतो. आधीच ती पाझर फुटलेली वाहतेच आहे, ती द्रवरूपानीच आहे. तर तिचं हृदय सुद्धा अतिशय कोमल आहे. त्यामुळे भक्तांनी यायचं म्हटलं की ती सगळी जुळवाजुळव ती करते. त्याप्रमाणे घराचे व्यवहार वगैरे सगळं झालं ते तुम्ही पुस्तकात वाचा, ज्याला वाचायची इच्छा असेल त्याने. आणि मी परिक्रमेला निघालो. पण त्याच्या आधी सुद्धा 2-3 गोष्टी अशा घडल्या होत्या की ज्या पुस्तक लिहिताना माझ्या डोक्यात काहीही आल्या नाहीत, पण त्या आता जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्या लक्षात येतात. गंमत अशी झाली की मोरगावला मी, सुनील मराठे, योगेश नाईक, कुलदीप गुगरदरे आणि कादंबरी गुगरदरे असे 5 जण आम्ही द्वार यात्रेला गेलो. आता नर्मदा काठी आपल्याला चालायचं आहे, त्याच्यामुळे चालण्याचा सराव करायला पाहिजे अशी आपली एक समजूत असते. इकडच्या सरावाचा तिकडे काहीही उपयोग होत नाही, कारण तिकडचं माईचं जे काही तिच्या राज्यात गेल्यानंतर ती जे काय चालवते, जसं चालवते तसं पूर्णपणे आपण शरणागत होण्याशिवाय ती आपल्याला पर्याय ठेवत नाही, आपला अहंकार मोडून टाकते. पण एक असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक यात्रा आहे की जी नर्मदा परिक्रमेची खडतर नसली तरी सुद्धा खूप कठीण यात्रा आहे. ती यात्रा म्हणजे मोरगावची द्वार यात्रा. या द्वार यात्रेमध्ये जवळजवळ 80-82 किलोमीटर 4 दिवसामध्ये आपल्याला चालायचं असतं, तेही अनवाणी चालायचं असतं. तर तिकडे आम्ही गेलेलो होतो आणि आम्ही द्वार यात्रा करत होतो. द्वार यात्रेचा साधारण असा आमचा दिनक्रम असायचा की सकाळी पहाटे अगदी लवकर उठायचं. मग त्याच्यानंतर बालविनायक महाराज म्हणून जे आहेत योगींद्र मठाचे महंत मोरगावमधले, गणेश योगींद्र म्हणून एक फार मोठे संत होऊन गेले, फार मोठे योगी होऊन गेले की ज्यांच्यामुळे आज गणेश संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाला. ते गणेश योगींद्र, ते योगींद्र मठ म्हणून आहे, त्याचे स्वामी आहेत बालविनायक महाराज. ते आम्हाला रोज सकाळी संकल्प द्यायचे, आज पूर्वद्वाराचा, उद्या मध्ये यायचं, राहायचं, उपास करायचा, एक वेळ जेवायचं, जाता येता मौन धरायचं आणि पायात चप्पल नाही आणि सोहळ्याने ही यात्रा करायची असते. जे पंचदेव आहेत, गणपती, सूर्य, शक्ती, शिव आणि विष्णू, यांच्यामध्ये एकदा चढाओढ निर्माण झाली की कोण श्रेष्ठ. तेव्हा स्वानंद भुवनाचा अधिपती जो गणपती, त्यांनी सर्व देवांना सांगितलं की तुमच्या मनामध्ये किलमिश आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही द्वार यात्रा करा आणि शुद्ध होऊन मग आपापलं स्थान ग्रहण करा. त्याप्रमाणे या 4ही देवांनी म्हणजे ती 4ही द्वार यात्रा केली आणि नंतर आपलं स्थान मिळवलं. तर ही द्वार यात्रा आम्ही करत असताना बालविनायक महाराज रोज सकाळी आम्हाला संकल्प द्यायचे. आम्ही मग द्वार यात्रा वगैरे करून यायचो. करून आल्यानंतर मग संध्याकाळी बालविनायक महाराज मुद्गल पुराणाचं वाचन करायचे. तेव्हा सारखं मनामध्ये यायचं की आपण परिक्रमेला जाणार आहोत, जर ह्या मुद्गल पुराणामध्ये कुठे जर नर्मदेचा उल्लेख आला तर समजायचं की आपली यात्रा मोरयाने आपल्याला, म्हणजे गणपती बाप्पाने आपल्याला कौल दिलेला आहे की आता परिक्रमेला जायला हरकत नाही म्हणून. आणि गंमत असं की पहिला दिवस झाला, प्रतिपदेला विचार आला माझ्या मनामध्ये. प्रतिपदेची द्वार यात्रा पूर्वद्वार आहे, ती यात्रा झाली. द्वितीयेला दक्षिण द्वाराची यात्रा झाली. तृतीयेला देवीचं जे द्वार आहे, शक्तीद्वार म्हणतात त्याला, कामद्वार म्हणतात. धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष 4 आहेत. तर 4 द्वार म्हणजे 4 पुरुषार्थ मिळण्याची स्थानं आहे. तर पश्चिम द्वाराच्या इकडे अगदी पायामध्ये 2-2 इंचाचे ते बाभळीचे काटे वगैरे त्या वाटेवर आहेत. अतिशय खडतर वाट आहे ती करून आल्यानंतर आम्ही ज्यावेळेला मुद्गल पुराण ऐकायला बसलो तेव्हा त्या दिवशी नेमका म्हणजे माझ्या मनात आलं की अरे 2 दिवस झाले काही मुद्गल पुराणामध्ये उल्लेख नर्मदेचा येत नाही आहे. त्या दिवशी शेंदुरासुराशी युद्ध करतानाचा जो प्रसंग आहे तो बालविनायक महाराजांनी सांगितला आणि ते दोघंजण युद्ध करता करता नर्मदा काठी गेले
आणि दोघांनी इतकंच एकमेकांना गदेनी ताडण केलं, गदेचे प्रहार इतके भयानक केले की दोघांच्याही अंगातनं रक्ताची धार लागली. शेंदुरासुराचं रक्त नर्मदेमध्ये पडल्यावर ते वाहून जात होतं आणि गणपतीच्या अंगातनं जे काही रक्तबिंदू पडले ते रक्तबिंदू नर्मदेने धारण केले. शेंदुरासुराला मारल्यानंतर नर्मदा तिकडे प्रकट झाली आणि म्हणाली की देवा, तुम्ही सगळ्या जगावर कृपा करता, माझ्यावरही कृपा करा. तेव्हा नर्मदेला आशीर्वाद दिला गणपतीने की तुझ्यामध्ये जे जे लाल दगड सापडतील, जे जे लाल दगडच म्हणावे, त्याला तांदळा म्हणावा, ते सापडतील, ते साक्षात गणेश मानून माझ्या अंगातल्या रक्तबिंदूपासून ते पडलेले आहेत, त्याच्यामुळे ते साक्षात मी आहे. म्हणजे कुठलीही प्राणप्रतिष्ठा न करता तुम्ही जर त्याची पूजा केली तरीसुद्धा ती मला ग्राह्य आहे. हा उल्लेख आल्यानंतर माझ्या डोळ्याला पाणी व्हायला लागलं की बापांनी दाखवलं की तिकडे मी आहे आणि माझ्याकडे नर्मदा आहे. हे झाल्यानंतर मगाशी मी जे म्हटलं की माझी आराध्य दैवता, प्रत्येकाचे आराध्य दैवत जसं एक वेगळं असतं तसं माझी आराध्य दैवता महिषासुरमर्दिनी जगदंबा आहे. सप्तशृंग गडावर मी जात असे. सप्तशृंग गडावर गेल्यावर नेहमी माझं लक्ष समोर, म्हणजे देवीच्या बरोबर समोर एक शिवपिंडीच्या आकाराचा जो पर्वत आहे त्याच्याकडे जायचं आणि हा मार्कंडेय कडा एकदा इकडे जायला पाहिजे आपल्याला, असं सारखं मनामध्ये यायचं. आणि मी वारंवार असं म्हणायचं की आपल्याला जमेल का, कारण त्यावेळेला मी जास्ती जाडा होतो, आत्ताही आहे पण त्याहीपेक्षा जाडा त्यावेळेला होतो. आणि आपल्याला हे जमेल का, इतकं कठीण मार्कंडेय कड्यावर जाणं वगैरे. पण मनमाडचे माझे दोघं गुरुबंधू आहेत, आशिष धात्रक आणि वैभव धात्रक, या दोघांनी सांगितलं की दादा चल आपण जाऊया मार्कंडेय कड्यावर. त्याच वेळेला बाळकृष्ण पुजारी म्हणून माझा गुरुबंधू आहे ठाण्याचा, तो माझ्याकडे सप्तशतीची संथा घेत होता, सप्तशती शिकवत होतो मी त्याला. तर तो त्याची सप्तशती शिकून पूर्ण झाली होती आणि तो म्हणाला की दादा आपण दोघंजणं मार्कंडेय ऋषींनी जिकडे सप्तशती लिहिली त्या मार्कंडेय कड्यावर जाऊन आपण सप्तशतीचा एक पाठ करूया का. मलाही बरं वाटलं, जाऊया. ज्या ठिकाणी सप्तशती लिहिली गेली तिकडे जाऊन पाठ करण्यामध्ये ती जी व्हायब्रेशन्स अनुभवायची एक थ्रिल असतं की ज्या ठिकाणी तो ग्रंथ निर्माण झाला आहे. आता दाखवत शिवथरगळीमध्ये बसून वाचल्यानंतर त्याची जी काही व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतील सूक्ष्मातली ती स्पंदनं, ती अनुभवणं हे वेगळा अनुभव असतो. बाकी दासबोध तर समजून घ्यायलाच पाहिजे, ती गोष्ट वेगळी. पण तरीसुद्धा इकडे समर्थांनी लिहिलं आणि ते शब्द आता मी इकडे वाचतोय, या भावनेने ज्यावेळेला आपण त्या ग्रंथाशी एकरूप होतो त्यावेळेला त्याच्यातलं सामर्थ्य काही वेगळं दिसतं, वेगळं जाणवतं. तर असं आम्ही चौघंजणं त्या मार्कंडेय कड्यावर कसं बसं पोहोचलो. अतिशय कठीण आहे, चढणं कठीण होतं. आता थोड्याफार पायऱ्या झाल्या आहेत असं ऐकतो, पण त्यावेळेला अगदी पाऊलवाट होती आणि माझा देह जड आणि हे दोघंजणं दोन बाजूला मला अक्षरशः प्रोटेक्ट करत चाललेले होते. काही ठिकाणी तर अशी जागा होती की जिकडे मला एकट्याने जाण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि दोन्हीकडे खोल दरी होती. मला वरून बघितलं की चक्कर आल्यासारखं होतं. त्याच्यामुळे कसा बसा ते मार्कंडेय कड्याच्या त्या उंच टोकावर शिवपिंडीसारखा जो आकार दिसतो त्याच्या अगदी टोकावर मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या जस्ट आधी एक साधारण 20 फूट खाली एक थोडी सपाट जागा आहे, तिकडे आम्ही पोहोचलो. तिकडे पोहोचल्यानंतर तिकडे एक कुटी बघितली. तिकडे एक साधू राहत होता. म्हणजे मार्कंडेय ऋषींची पूजा करायला रोजच्या रोज तिकडे त्यांना अभिषेक घालायला, काही उपासना करायला तिकडे एक साधू राहत होता. त्याने आम्हाला सांगितलं की मार्कंडेय ऋषीने स्वतः इकडे 3 कुंड तयार केलेली आहेत. ती गंगा, यमुना आणि नर्मदा अशी 3 कुंड आहेत म्हणाले. तर या तिन्ही कुंडामध्ये स्नान करा आणि मगच वरती जा आणि मग तुम्हाला काय पाठ वगैरे करायचा आहे सप्तशतीचा तो करा. त्याप्रमाणे आता ती सगळी इत्थंभूत हकीकत नंतर कधीतरी सांगीन मी, कारण आज आपल्याला नर्मदेवर बोलायचं आहे जास्ती. त्याप्रमाणे त्या विशेषतः नर्मदा कुंडामध्ये मनापासून स्नान झालं आणि आम्ही वरती गेलो गडावर, म्हणजे मार्कंडेय ऋषींच्या मंदिरामध्ये गेलो. तिकडे सप्तशतीचा पाठ वगैरे झाला आणि मग आम्ही खाली येऊन त्या कुटीमध्ये बसलो त्या बाबांकडे. मला ह्या जीवनाबद्दल अतिशय आकर्षण आहे. मी कधी तसं जगू शकीन की नाही माहीत नाही, तेवढं वैराग्य माझ्यात नाही आहे. पण त्या लोकांबद्दल मला अतिशय त्या साधूंबद्दल आदर वाटतो. कारण सगळं सुखाचा जीव सोडून इतक्या कठीण जागी नर्मदा काठीसुद्धा, जंगलामध्ये सुद्धा हे कुटी बांधून एकटे राहतात, साधना करतात, नर्मदा माईच्या प्रेमाने तिकडे राहतात आणि प्रत्येक परिक्रमावासीची आनंदाने हसत मुखाने सेवा करतात.
खरोखर मी नतमस्तक आहे ह्या साधूंच्या पायी. तसं ते आम्ही त्या कुटीमध्ये जाऊन बसलो आणि सहज गप्पा चालल्या होत्या. त्या बाबांनी चहा केला, चहा पिऊन जा म्हणून, आणि एकदम माझ्याकडे बघून म्हणाले की तुम्ही नर्मदा परिक्रमा करा. झालं, अतिशय आनंद झाला की ज्या मार्कंडेय ऋषींनी पहिली परिक्रमा केली त्यांच्याच ठिकाणी आपल्याला आदेश मिळतो की जा परिक्रमा कर. जेव्हा 3 ठिकाणून आल्यानंतर आणि त्या बाबांनी त्यांची डायरी काढून दाखवली, हे बघा मी परिक्रमा केलेली आहे. 3 वेळा त्यांनी 3 का 2 वेळा त्यांनी ही परिक्रमा केलेली होती, आणि ते सगळे स्टॅम्प आणि आश्रमांची नावं सगळं मला दाखवलं. अगदी कौतुकाने ती वही दाखवली, अशी वही करायची असते. हे सगळं मला माहिती, सप्तशृंगा माहितीकडनं बघताय कानावर हात ठेवून, आणि समोर ते साधू मला सांगतायत. तेव्हाच कळलं की आईसाहेबांची इच्छा आहे की मी परिक्रमा करावी. आता कशी करून घ्यायची त्यांनीच ठरवायचं आहे. आदेश त्यांनी दिलेले, नेणारेही त्याच आहेत. होता होता 14-15 साली माझा परिक्रमेचा योग आला. आता 2 दैवतांची तर आज्ञा मिळालेली आहे. 3रं दैवत म्हणजे माझी आई, तीही मला पाठवायला अगदी आनंदाने तयार होती. पण तरीसुद्धा एक मनात असतं की गुरु आज्ञेशिवाय नर्मदा परिक्रमा काही पूर्ण होणार नाही. आणि श्रीहरी मंदिर संप्रदाय त्याच्यामध्ये तीर्थयात्रेपेक्षाही ठाईचं बैसोनी ही गोष्ट जास्ती मानणारे सगळेजण, माझे गुरुबंधू भगिनी सगळेजण हे मानतात की एकाच ठिकाणी, आणि आईनेही प्रवचनात अनेक ठिकाणी ते सांगितलं आहे. आईने तीर्थयात्रा करू नका म्हणून नाही सांगितलं आहे, पण तीर्थयात्रेपेक्षा एका ठिकाणी बसून जर तुम्ही ध्यान केलं देवाचं तर देव इकडेच येतो, कुठेही जायची गरज नाही. न लागे सायास जाबे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पण हे सांगणाऱ्या परमपूज्य आई मात्र 12 वर्ष एकट्याने संपूर्ण भारतभर फिरलेल्या होत्या. माझ्या मनात तेही सारखं होतं की आई 19व्या वर्षी कशा काय फिरल्या असतील, आणि तेही पैसा नाही, कोणीही आपल्या आजूबाजूला नाही, सोबत कोणी नाही. तेव्हा ही 19 वर्षाची मुलगी, दिसायला अतिशय अप्रतिम लावण्यवती, हरिनाम कीर्तन करत कशी काय फिरली असेल भारतभर. खरोखर त्यांनी जो विश्वास ठेवला, सिद्धारूढ स्वामींनी जे त्यांना नाम दिलेलं होतं की ओम नमः शिवाय म्हण, मी अखंड तुझ्याबरोबर आहे, कुठलीही काळजी करू नकोस, ह्या एका गुरुवचनावर विश्वास ठेवून आई संपूर्ण भारतभर फिरल्या. हा प्रसंग वाचताना नेहमी म्हणायचं यायचं की आपला आईंवर इतका विश्वास आहे का. आईंनी दिलेलं की आपल्या गुरूंनी दिलेलं जे नाम आहे, आता मी आई म्हणतो पण जे महाराजांचे असतील, गोंदवलेकर महाराजांचे असतील, त्यांनी तिकडे महाराज हा शब्द वापरून बघावा. त्या नामावर आपला इतका विश्वास आहे का. मग त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून, म्हणजे माझा विश्वास किती आहे. देव तर कृपावंत आहेच, तो सांभाळणार आहेच, त्याचं ब्रीद आहेच. प्रल्हादालाही सांभाळलं आणि अजामेळालाही सांभाळलं, म्हणजे अगदी योग्याला सुद्धा सांभाळतो आणि भोग्यालाही सांभाळतो, असा तो दयाळू आहे. तेव्हा त्या नामावर विश्वास किती आहे हे बघायसाठी एक परीक्षा म्हणजे नर्मदा परिक्रमा हाच एक मार्ग माझ्यासमोर दिसत होता. कारण नर्मदा परिक्रमेत आपल्याजवळ पैसा नसतो, आपल्याजवळ कुठले खाण्याचे जिन्नस 4 महिने पुरतील एवढे काय खाण्याचे घेऊन जाणार आपण, तेही नसतं. आपण कुठे राहणार आहोत हेही माहीत नसतं. आपली कोणाशी ओळख नसते, कोणी आपल्याला ओळखत नसतं, आपलं नावही कोणाला माहीत नसतं किंवा कोणाचंही नाव आपल्याला माहीत नसतं. म्हणजे टोटली आपण सद्गुरूवर आणि नामावरच अवलंबून राहतो. म्हणून नर्मदा परिक्रमा प्रत्येक साधकाने आपला गुरुवरचा विश्वास दृढ करण्यासाठी करावी, हे माझं मत आहे. आणि मी केली ती त्या पद्धतीने केली. अनेकांची अनेक मतंही असू शकतील, कारण प्रत्येकाला मैया कशी दिसेल, कसं तिने दर्शन द्यावं हे तिने ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, आणि प्रत्येकाला दिसणारी मैया वेगळी आहे. म्हणून मी खरोखर सांगतो की अगदी जगन्नाथजी कुंडे आहेत किंवा चंद्रकांत पवारजी आहेत, ज्यांनी नमामि देवी नर्मदे होते, त्यांनी त्या काळात लिहिलेलं पुस्तक आहे. आणि आता सतीश तुरींनी लिहिलेलं पुस्तक आहे, ऋषिकेश ओझांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि आता सुरुची नाईक म्हणून एक भगिनी आहेत, नर्मदा भगिनीच म्हणतो आम्ही त्यांना, तर त्या नर्मदा भगिनी वंदनाताई फडके म्हणून आहेत, त्यांचेही अतिशय सुंदर अनुभव त्यांनी जो लिहिलेला आहे.
ह्या प्रत्येकामधनं मला ज्यावेळेला मी वाचतो त्यावेळेला मला एक एक नवीन भाऊ बहीण मिळाल्याचा आनंद मिळत असतो. आणि मला प्रत्येक समाधीसमोर भजनाला बसलेलो होतो आणि तेव्हा आईनं म्हटलं की आई, मी जर जायचं असेल, आता समाधीतून आई बाहेर येऊन सांगण्या इतकी काही आपली साधना नाही आहे, इतकी योग्यताही नाही आहे. तेव्हा आता ही आज्ञा कशी आपल्याला मिळेल की नाही खरोखर काय सांगता येत नाही. म्हणून मी समाधीमध्ये आई आहेत बसलेले आणि त्यांच्याशी बोलतोय. अशा ह्यानीच मनातल्या मनात आईनं म्हटलं, आई जर तुमचा होकार असेल तर मी ऑफिसमध्ये जाऊन चैतन्य दादांना विचारीन, त्यांच्याकडनं जर होकार आला तर मी जाईन, नाही तर मी काही नर्मदा परिक्रमेला जाणार नाही. ही आपल्याला गुरु आज्ञा मिळाली असं खूप आनंद झाला आणि मी परिक्रमेला निघालो. 14-15ची परिक्रमा झाली, 15-16चीही झाली आणि त्यानंतर 1 वर्ष गॅप घेऊन मी, सुनील मराठे आणि वैभव धात्रक ह्या तिघांनी मिळून 16-17 साली 17-18 साली तिसरी परिक्रमा केली. आता केली असं आपण म्हणतो कारण व्यवहार आहे म्हणून, पण घेतली करून आणि बोलवलं तिनीच. कारण सांगतो की जेव्हा दुसरी परिक्रमा संपत होती आणि आम्ही होशंगाबादच्या पुढे म्हणजे ओंकारेश्वरच्या आधी छन्नेरा म्हणून गाव आहे, त्याच्या छन्नेराच्या पुढे एक चारूखेडा म्हणून गाव आहे. त्या चारूखेडामध्ये मनरंगीर बाबांची समाधी आहे. तिकडे आम्ही परिक्रमेत असताना रात्री वडाच्या झाडाखाली झोपलेलो होतो आणि तिकडे आध्यात्मिक अनुभव खूप सांगणार नाही, पण एखाद दुसरा अनुभव येणार. कारण मला आध्यात्मिक अनुभव सांगून असं म्हणतात की आध्यात्मिक अनुभव हे देव आणि आपल्यामधलं गुपित असतं, ते फार सगळ्यांकडे उघड करू नये. म्हणजे आमचे गुरु नरहरिगिरी स्वामी महाराज आहेत, ते नेहमी सांगतात की पती आणि पत्नी यांच्यामधला जो प्रेमसंबंध असतो तो जसा उघड करत नाही तसा देव आणि भक्तामधला संबंध उघड करू नये. ती गुपितं असतात, ती गुपितं आपल्याकडेच राहावीत आणि आपल्यानंतर आपल्या शिष्याला सांगावीत. आता मी गुरुबिरू होण्याच्या भानगडीत पडणार नसल्यामुळे मला शिष्य असण्याचा संबंध नाही आहे. त्याच्यामुळे काही ज्या अगदी वरवरच्या गोष्टी आहेत त्या मात्र तुम्हाला सांगतो. तर त्या चारूखेडामध्ये एक पिवळा फ्रॉक घातलेली मुलगी माझ्या स्वप्नात आली, मगरीवर बसलेली, पण फ्रॉक घातलेला होता. ती काही अशी म्हणजे 4 भुजा होत्या की नाही कल्पना नाही, मला आठवतही नाही तेवढं नीट. पण ती मुलगी होती, अगदी लहान मुलगी होती, 8-1 वर्षाची, 8-10 वर्षाची मुलगी असेल. आणि तिने हातामध्ये रुद्राक्ष माझ्या दिला आणि म्हणाले की ही परिक्रमा तुझी दुसरी परिक्रमा पूर्ण झाली, आता तिसऱ्या परिक्रमेला ये. तेव्हा मात्र मला शंका वाटायला लागली की आता 2 परिक्रमा झाल्या, आता तिसऱ्या परिक्रमेला मी कसा येऊ. कारण कुठली परिक्रमा करायची किंवा नाही करायची हा आपल्या हातात नसतंच. ती खेचते, ती बोलवते, ती करून घेते. तेव्हा रुद्राक्ष तिने हातात का दिला हे सारखं मी विचार करत होतो. तेव्हा लक्षात आलं की एकदा मी माहूर गडावर गेलो होतो, धात्रक कुटुंबाबरोबर माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा रेणुका मातेचं दर्शन झालं, तिकडेही सप्तशतीचा पाठ वगैरे झाला. सगळं झाल्यानंतर मी दत्त शिखर जे आहे तिकडे गेलो आणि तिकडनं त्या दत्त मंदिरातनं एक साधू, मी दर्शनाला आतमध्ये जात असताना तो साधू बाहेर आला. नंतर आमच्या गाडीजवळ येऊन उभा राहिला. आम्ही दर्शन घेऊन गाडीत येऊन बसलो. तेव्हा मला असं वाटलं की ह्याला काहीतरी पैसे हवे असतील, अमकं तमकं, म्हणून मी काय जे माझ्या खिशात होतं ते मी त्यांना दिलं. त्यावर तो म्हणाला की पैशासाठी नाही आलो तुझ्याजवळ, असं म्हणून त्यांनी एक चंद्रकोरीच्या आकाराचा एक रुद्राक्ष माझ्या हातामध्ये दिला आणि म्हणे ये पहन के परिक्रमा करू म्हणाले. आता मी परिक्रमेला जाणार आहे हे या साधूला कसं कळलं आणि त्यांनी रुद्राक्ष का दिला, काहीही टोटल लागणं शक्य नव्हतं मला. कारण काय, आपली बुद्धी फार जड असते, देहबुद्धीत अडकलेले असल्यामुळे ते त्यावेळेला कळलं नाही. तेवढ्यात गाडी ड्रायव्हरनी सुरू केली. त्याला वाटलं की हा बाबा ह्याच्याकडे काहीतरी मागतोय म्हणून त्यांनी पटकन गाडी काढली आणि मला त्या साधूशी नीट काही बोलता आलं नाही. पण तो रुद्राक्ष 2 परिक्रमांमध्ये मी गळ्यात घालायला विसरलेलो होतो आणि तो दत्त महाराजांच्या मंदिरातला प्रसाद असल्यामुळे नर्मदेने मला ती आठवण करून दिली की तो रुद्राक्ष घालून तिसऱ्या परिक्रमेला ये, तरच तुझी परिक्रमा पूर्ण होणार आहे. म्हणजे कलियुगामध्ये चतुर्गुणी फळ आहे ना, कुठलंही जर कर्म करायचं झालं तर चतुर्गुणी चौपट करायला लागतं. म्हणजे आपण एकदा ओम नमः शिवाय म्हटलं
तर म्हणजे सत्ययुगात एकदा म्हटलं तर फळ आहे, पण कलियुगामध्ये 4 वेळा म्हटल्यानंतर एकदा म्हटल्याचं फळ आहे. कारण कलियुगामध्ये यज्ञयाग आणि याला फळ तितकं यथासांग होत नसल्यामुळे मिळत नाही. पण कलियुगामध्ये यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं कृष्णाने गीतेमध्ये सांगितल्यामुळे जप, नामस्मरण हे सगळ्यात महत्त्व आहे. पण नामस्मरण इतकं सोपं आहे म्हणूनच ते 4 वेळा करायचं आहे. कारण सोपा आहे ना, तो जो मोक्षाचा मार्ग आहे सोपा आहे नाम घेण्याचा. त्याला काही द्रव्य नाही, काही नाही, नाम घ्यायचं आहे. मग ते 4 वेळा घ्यायचं आहे. तेव्हा कलियुगामध्ये चतुर्गुणी फळ आहे, चतुर्गुणी कर्म केल्यानंतर फळ आहे. त्याप्रमाणे नर्मदा परिक्रमा 4 वेळा झाल्यानंतरच मला एका परिक्रमेचं फळ मिळणार आहे असं माझ्या मनाने घेतलेलं होतं. हे प्रत्येकाची नर्मदा भक्ती ही प्रत्येकाच्या मनानुसार असते. कोणाला एका परिक्रमेत सगळं मिळून जातं, तर कोणाला 4 परिक्रमा केल्या काय 1000 परिक्रमा केल्यावर सुद्धा काही मिळेल की नाही सांगता येत नाही, कारण शेवटी देणारी ती आहे. पण माझ्या मनाने असं घेतलं की मला 4 वेळा माझी परिक्रमा झाल्यानंतर माझी एक परिक्रमा झाली असं मी समजेन. आणि माईच्या कृपेने खरोखरच 4 वेळा परिक्रमा तिने घेतली करून. जे काही फळ द्यायचं होतं दिलं, नाही दिलं हे माई जाणे आणि माझ्या सद्गुरू जाणे. तर त्या माहूरगडावरचा तो रुद्राक्ष मी विसरलेलो होतो 2 परिक्रमांमध्ये, म्हणून नर्मदा माईनी आठवण करून दिली की तुला दत्त महाराजांचा प्रसाद मिळालेला तो रुद्राक्ष घालून तू 3ऱ्या परिक्रमेला ये. आणि खरोखर पहिल्या 2 परिक्रमांपेक्षाही 3ऱ्या परिक्रमेमध्ये जे अनुभव आले ते मी अजून लिहिले नाहीत, लिहिण्याचा आदेशही होत नाही आहे. कधी लिहून घ्यायचे, कधी सांगायचे जगदंबा नर्मदा ठरवेल. पण नर्मदा परिक्रमा करत असताना ती आतून संपूर्ण तुम्हाला बदलून टाकते. हा अनुभव मात्र प्रत्येक साधकाच्या, मी आजपर्यंत जेवढे अनुभव वाचले आहेत प्रत्येकाच्या याच्यामध्ये असंच दिसतं की तो अंतर्मुख होतो, त्याला काहीतरी दिव्य वेगळे अनुभव येतात. दिव्य म्हणजे बाहेरनं चकचक काहीतरी प्रकाश येतो आणि देव समोर येऊन उभा राहतो आणि तो तुला काय हवं तर देव म्हणतो, असं काही होत नाही. तो आतमधनं जाणीवा जागृत करतो आणि मग आपल्याला समोर जी व्यक्ती दिसते त्याच्यामध्ये देवत्व दिसायला लागतं. हा नर्मदा आपल्यामध्ये, आपल्या दृष्टीमध्ये करत असलेला बदल आहे. घरी आल्यानंतर सुद्धा आपण एका शांत मनस्थितीत असतो. त्या शांत मनस्थितीमध्ये ठेवणं हे नर्मदेचं काम आहे, कारण ती योगिनी आहे. योगिनी या शब्दाचा अर्थ काय आहे? परब्रह्माशी योग जुळवून आणते, परब्रह्माशी भेट घडवून आणते ती योगिनी. म्हणून त्या योगिनीच्या सहवासात आपण जातोय. कशासाठी? तर परब्रह्माला मिळवण्यासाठी जातोय. परब्रह्म म्हणजे काय? आपलंच आनंद स्वरूप, आपल्या आतमध्ये जे आहे ना ते स्वरूपच आपल्याला मिळवायचं. पण त्याच्या आड येते देहबुद्धी, नाव लौकिक, मीपणा, हे आपल्याला त्याच्या आड येत असतं. आणि ते आड येत असल्यामुळे आणि ते तोडायचं असेल तर नर्मदा परिक्रमेसारखा उत्कृष्ट उपाय कलियुगामध्ये दुसरा नाही. कारण देहबुद्धी कशी जळून जाते? इकडे आपण उत्तम उत्तम कपडे घालतो, कुठेही अगदी देवळात जायचं असेल तरी उंची भारी कपडे घालून जात असतो, खिशामध्ये भरगतचं पाकिट असतं पैशाचं. आपण अभिषेक कोण जर 100चा घालत असेल तर आपण 500चा घालून देवाची, मग तिकडे मद आपला भयंकर असतो आणि तो देव काही येऊन आपला मद तोडत नाही त्यावेळेला, कारण ते काम त्यांनी नर्मदेकडे दिले म्हणून तो मोडत नसावा. त्याला शक्य आहे कुठेही मोडणं. त्याच्यानंतर कोणी हुद्दा असेल अगदी सरकारी, अगदी मी मोठा आहे कोणतरी, तर तो त्याचा वापर करून देवाचं दर्शन मिळवतो. मंदिरांमध्ये जाऊन, मंदिर म्हणा कुठलंही प्रार्थनास्थळ म्हणा, तिकडे आता भीष्मांनी स्वतः महाभारतात म्हटलं अर्थस्य पुरुषो दासात, ज्याला अर्थ ज्यांनी मिळवलेला आहे त्या पुरुषाचे सगळे दास होतात. त्यामुळे कोणी हुद्दा मिळवला असेल तर तो वापरून. पण इकडे नर्मदेच्या काठी तुमचा हुद्दाही चालत नाही, तुमचा पैसाही चालत नाही, तुमचं नाव लौकिकही चालत नाही, फक्त शरणागतीच तिकडे चालू शकते. म्हणूनच नर्मदा परिक्रमा ही प्रत्येक साधकाने अगदी मनापासून करावी, आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन करावी. वाटतं साधकाने करावी. ते काही एक ॲडव्हेंचर नाही आहे. ॲडव्हेंचर करायला तुम्हाला हिमालयामध्ये लेह लडाखला बाईकवरनं वगैरे जातात, छान आहे, तेही करावं. ॲडव्हेंचरसाठी जायचं असेल तर दुसरी ठिकाणं आहेत. पण नर्मदा परिक्रमा ही तपश्चर्या आहे. तुम्हाला तुमचे जे घाण आहे तुमच्यातली ती धुवायला तुम्ही आलेला आहात. शरीराची घाण ही स्नानाने जात असते, ओके ठीक आहे. मनाची घाण काढायची असेल, मनाची घाण म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर,
हे 6 जण जे आहेत हे आपल्याला अतिशय त्रास देतात. पण नर्मदा काठी मी बघितलेलं आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्याही वृत्तीतलं मी अगदी स्पष्ट ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगतो. नर्मदा काठावर एकाच ठिकाणी अनेक स्त्रियासुद्धा स्नान करतात आणि त्याच वेळेला पुरुषसुद्धा स्नान करतात. पण कोणीही एकमेकांकडे विषयी नजरेने बघितलेलं मला आता या तिन्ही परिक्रमांमध्ये कधीही दिसलं नाही. कारण सगळेजण मैयाजी म्हणून स्त्रीला हाक मारतात आणि ती बाबाजी म्हणून हाक मारते. ज्यावेळेला ती बाबाजी म्हणून हाक मारते त्यावेळेला आपल्यातलं पितृत्व जागृत होतं आणि ज्यावेळेला आपण मैयाजी म्हणून हाक मारतो त्यावेळेला तिच्यातली आई जागी होते. त्यामुळे आई किंवा वडील आणि मुलगा हे जे नातं आहे, आपल्या दृष्टीने प्रत्येक परिक्रमा करणारी स्त्री ही नर्मदा असते आणि त्यांच्यासाठी आपण प्रत्येकजण शिव असतो. ही भावनाच तिकडे ती नर्मदा मैया आपल्या मनामध्ये आणते. आपण आणत नसते, आपल्यामध्ये नसते ती तिच्या सहवासामुळे आणि तिच्या काठावर जे अनंत काळापासून योगी जे तपश्चर्या करतायत त्यांच्या ऑरामध्ये, त्यांच्या त्या वलयामध्ये, तपश्चर्याच्या वलयामध्ये आपण गेल्यामुळे आपलं मनही पवित्र होतं. नाहीतर असा गैरसमज होतो की आपण फार योगी झालो की काय, तर तसं नसतं. तो तिचा प्रभाव आहे. इकडे आल्यानंतर परत आपल्याला जाणवतं की अरे हो, हे तिकडे नव्हतं, हे इकडे आहे, हे तिकडे नव्हतं, हे इकडे आहे. मग आपल्याला हे सुधारायचं आहे. तिकडे आपण त्या आनंदाचा कुठलंही दैवत हे सर्वव्यापी आहे. ते मूर्तीमध्ये किंवा कुठल्याही बाहेरच्या आकृतीमध्ये, आकारामध्ये अडकलेलं नसतं. त्याच्या पलीकडे ते असतं. तर ही वासना नाहीशी होते नर्मदा काठावर, कारण ती योगिनी आहे. आणि ती योगिनी असल्यामुळे आपल्याला ती योगाकडे म्हणजे परमेश्वराशी आपला योग घडवून आणते. म्हणून नर्मदा परिक्रमा मला श्रेष्ठ वाटते, करावी हे वाटतं. नर्मदा परिक्रमेत काही नियम महत्त्वाचे पाळायचे असतात. ते म्हणजे जे परिक्रमा करतात त्यांनी कमरेपेक्षा जास्ती पाण्यामध्ये जायचं नाही आहे. तिच्या परिक्रमा भंग झाल्याचा दोष लागतो. हे जे काही मला सांगितलं, काही साधूंनी सांगितलेलं आहे ते मी सांगतो तुम्हाला की कमरेपेक्षा जास्ती पाण्यामध्ये जायचं नाही. शक्यतो पायच लावायचा नाही असं पण काही साधू म्हणतात. तेवढं आपल्याला शक्य होतं न होतं माहीत नाही, पण निदान एवढा तरी नियम पाळायचा. आणि दुसरा नियम म्हणजे कंगवा वापरायचा नाही, तेल वापरायचं नाही, आरसा वापरायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अत्यंत अविभाज्य अंग झालेले आहेत घरामध्ये असताना. आत्तासुद्धा इकडे बसायचं, यूट्यूबवर तुमच्या त्या काय फेसबुकवर बसायचं तर छान गंध बरोबर लागलं आहे की नाही, टक्कल असलं तरी थोडे जे काही केस आहेत ते नीट बसले आहेत की नाही, हे सगळं बघून मी बसलेलो आहे. म्हणजे रूपाचा जो मोह आहे तो इकडे आपल्याला ह्या मोहमयी दुनियेमध्ये आपल्याला खूप भुरळ घालतो. पण तिकडे मात्र आपण रूपाला विसरायचं आहे. मी कसा दिसतोय, वेड्यासारखा दिसतोय, ठीक आहे, मी माईचा वेडाच आहे. वेडं पोरं जे असेल त्याच्याकडे आईचं जास्ती लक्ष असतं. माझी आई नेहमी म्हणते, उदय मला तुझी फार काळजी वाटते, कारण ताई शहाणी आहे, चांगली आहे, आणि तू मात्र सरा वेडसर आहेस, त्याच्यामुळे तुझी मला काळजी असते. तर वेड्या पोराचं जसं आईला जास्ती काळजी असते तसं आपण नर्मदेचा वेडा बनून जायचं आहे तिकडे. त्याच्यामुळे आपलं रूपही तसं अगदी विचित्र होतं, छान असतं ते, एक वेगळं तेजही येतं. काही जण म्हणतात तेज दिसतं, मी म्हणतो की रूपाची काळजी पूर्ण मिटून जाते. कारण काय, पावडर लावायची नाही आहे, पावडर तसंही लावतच नाही आपण, कोणी बंधू भगिनी लावत असतील, पण तेल लावायचं नाही, त्यामुळे केस कसेही असतात. कंगवा वापरायचा नाही, त्याच्यामुळे केस कसेही ते पुसले की झालं, बस आंघोळ करून आल्यावर पुसले की झालं. म्हणजे रूपाचा जो मोह असतो तो ती मोडून टाकते. वेश काय पाहिजे तर एक पंचा खांद्यावर, एक पंचा खाली कमरेला, आणि अंगवस्त्र जे आपलं आतमधलं असतं ते, एवढाच आपला वेश असतो. आता शिवलेलं वस्त्र वापरू नये शक्यतो. याचं कारणसुद्धा मला एका साधूंनी सांगितलं तिकडच्या. म्हणजे मला जे काही ऐकायला मिळालं ते तिकडच्या साधूंकडचं ज्ञानच आहे, माझं काही त्याच्यामध्ये नाही आहे. आणि माझी किती परिक्रमा नीट झाली न झाली माहीत नाही, हे नर्मदेलाच माहिती असणार आहे. त्या साधूंनी सांगितलं की जिकडे शिलाई आहे तिकडे पोकळी आहे, आणि पोकळी आहे तिकडे काहीतरी संचय करण्याची इच्छा होते, म्हणजे ज्याला खिसा आहे ते
ते असू दे, खिशात असावे पैसे. मग पैशावर विश्वास असेल तर नर्मदेवर विश्वास नाही. त्यामुळे पैसा शक्यतो घेऊच नका. अगदी अगदी म्हणजे मी पहिल्या परिक्रमेत जाताना तर आम्ही अक्षरशः एकही पैसा जवळ ठेवलेला नव्हता. दुसऱ्या परिक्रमेमध्ये सुद्धा. पण पहिल्या परिक्रमेत काही ठिकाणी काढले. कशासाठी? तर ज्या आश्रमामध्ये काही नाही आहे, आपल्याला दिसतंय की एक साधू आहे, तो कुठेतरी जातोय, भिक्षा मागतोय आणि मग आपल्याला जेवायला घालतोय, तेव्हा गुपचूप त्याच्या देवाऱ्यामध्ये काहीतरी ठेवून जायचं. त्यालाही कळता कामा नाही मी दिलं आहे, मलाही कळता कामा नाही की मी त्या साधूला दिलं आणि त्यांनी वा छान छान आशीर्वाद. हा कुठलाही अहंकार नाही, कारण ती देते एवढं, तिला अजिबात अहंकार नाही आहे. युगानुयुग पोचते आहे ती, अनेक परिक्रमावसींना, पिढ्यानपिढ्यांच्या परिक्रमावसींना पोचते आहे ती. आपण काय म्हणून म्हणायचं की मी दिलं? हा आपला अहंकार घालवायला तिकडे एक चांगला तिने संधी दिलेली आहे आपल्याला, तर ती वाया का घालवावी? म्हणून जर पैसे काढले तर गुपचूप त्या साधूच्या आसनाखाली ठेवून द्यायचे, गुपचूप ठेवायचं आणि निघून. ह्याच्याने होतं काय की त्यालाही बरं वाटतं की माईने काहीतरी दिलं आहे, त्यालाही माहीत नसतं की आपण ठेवलं आहे. त्यामुळे तो आपल्याला आभार आपले आभार मानत नाही, आपलं पुण्य आपल्या गाठीशी पडतं. कारण त्याच्यातनं तो जे काही खाद्यपदार्थ आणेल, काही जे तांदूळ डाळ आणेल ते इतर परिक्रमावासी खातील, साधू संन्यासी खातील. आणि त्यांचा जो आता मी तुला गोळी देते किंवा आता तुला कॅडबरी देते, तसं तू एवढा त्याग करून आलास ना, म्हणून मी तुला आता तुझं सगळं पूर्ण करते. हां, आता खाद्यपदार्थांचा सगळ्यांना म्हणजे जनरली हाच इच्छा असते की तुम्हाला काय असं काय खायला मिळालं का? कारण अन्नमय कोश आहे ना आपला, त्याच्यातनं आपण काही बाहेर आलेलो नाही अजून. तेव्हा अन्नाचे जे काही गमती असतात, त्याच्यातली एक गंमत सांगतो मी सहज आता काय ठरवलेलं नाही, जे ती काढेल बाहेर, जेवढा वेळ तेवढा वेळ काढेल. काय होतं की दक्षिण तटावर आपले खूप लाड होतात. म्हणजे तिकडचा प्रत्येक महंतच अगदी अरे आओ बाबाजी आणि काय खायला घालतील, जेवायला घालतील, भले खिचडी घालतील पण भरपूर घालतील खायला, अगदी प्रचूर खायला मिळतं. उत्तर तटावर सुद्धा व्यवस्थित पुढे आबाळ होत नाही. पण जेव्हा आपण जबलपूर सोडून पुढे जातो आणि आदिवासी क्षेत्रामध्ये जातो, म्हणजे दिंडोरी आणि मंडला हे 2 आदिवासी जिल्हे आहेत की जिकडे त्यांनाच बिचाऱ्यांना विशेष खायला मिळत नाही. काय देणार ते? खाण्याची थोडीशी आबाळ होण्याची शक्यता असते. माईची कृपा असेल तर कुठेच होत नाही. मला तिन्ही परिक्रमांमध्ये कुठेही तिने कधी उपाशी झोपवलं नाही, मागायलाही लागलं नाही आणि उपाशीही झोपू दिलं नाही. कारण आई आहे ती, आई कळवळते जास्ती. मुलाचा उपास आहे म्हटल्यानंतर अरे तू आज खाल्लं नाहीस रे काही, आज खाल्लं नाहीस काही, आज खाल्लं नाहीस काही, असं करून आई आपल्याला सतत त्या खाण्याची आठवण करून देते. तशीच ती नर्मदा ही आई आहे. त्याच्यामुळे माझं बाळ माझ्याकडे आलेलं आहे आणि ते उपाशी झोपले म्हटल्यावर तिलाही वाईट वाटतं. त्याच्यामुळे ती उपाशी झोपू देत नाही. पण एक आपण व्रत पाळायचं असतं की कोणाकडे काहीही मागायचं नाही, कितीही काही होऊ देत, मागायचं नाही म्हणजे नाही. आता याचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. जो खाटीचा अनुभव आहे तो तर सांगेनच, पण हा अनुभवही सांगतो. मी आणि चैतन्य आम्ही दोघेजणं दुसऱ्या परिक्रमेमध्ये असताना डोंगरगावहून पुढे आलो. सगळेजण साधारण रोडनी जातात तिकडनं पुढे जबलपूरला. पण आम्ही म्हटलोच नाही, आपण गुरु गुंफा वगैरे ते सगळं करत, धुमगड वगैरे ते करतच काठ सोडायचं नाही, म्हणून आम्ही तिकडनं जात होतो. तिकडे एका गावामध्ये आम्ही संध्याकाळी साधारण 6च्या सुमाराला, 6-6:30ला सूर्यास्ताच्या आधी आम्ही पोहोचलो. आणि तिकडे पोहोचल्यानंतर जाणवलं की हे गाव खूप गरीब आहे आणि आपल्याला खायला काही मिळणार नाही आहे इकडे. म्हणजे मागायचं तर नाही आहे आपल्याला. तिकडे एक शाळा होती आणि शाळेमधली एक खोली विदाऊट दरवाजाची होती. तिकडे आम्ही आमची आसनं लावली. कडाक्याची थंडी पडायला म्हणजे पडलेलीच होती. थंडी तिकडची फार कडाक्याची असते. कधी कधी 0 डिग्रीपर्यंत किंवा त्याच्याही खाली अमरकंटकमध्ये कधी कधी तापमान जात असतं. म्हणजे नर्मदा माईच्या पात्रावर बर्फ जमलेला असं सुद्धा बघितलेलं आहे. तर अत्यंत कडाक्याची थंडी होती आणि आमच्याकडे अगदी उणंपुरं अंथरूण पांघरूण होतं. पोटात भूक तर लागलेली होती. सकाळी एकदा काही खाल्लेलं होतं, पण म्हणजे जेवण मिळालेलं होतं एका आश्रमामध्ये, पण नंतर काही खायला मिळालं नव्हतं आणि एवढी चाल झालेली होती. आणि त्या खोलीमध्ये लाईटही नव्हता. त्याच्यामुळे आम्ही पटकन जे बोअरवेल होती त्या बोअरवेलवर आंघोळ केली आणि त्या अंधाऱ्या खोलीमध्ये, दारं नसलेल्या
आसनं लावली. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. चैतन्य स्वतःचं काही काही पवमान सुक्त म्हणा, त्याचं काही रुद्राचं आवर्तन म्हणा, ते सगळं त्याचं चाललेलं होतं. आणि मला असं सारखं असं काही काही वेळेला असं होतं की भूक लागल्यानंतर माझे हातपाय थरथरायला लागतात, अंगाला घाम सुटतो. म्हणजे बहुतेक ब्लड प्रेशर लो वगैरे होत असेल नसेल माहीत नाही, चेक कधी केलं नाही. पण तसं होत असल्यामुळे मला असं वाटलं की नाही, आपण मागावं कुठेतरी. पण एक मन सांगत होतं की मागायचं नाही, हे तुझं व्रत आहे आणि आता तू मागतोयस, त्यामुळे तेही चुकीचं आहे. हे मला द्विधा मनस्थिती येऊन उभा राहिलो फक्त. संध्याकाळची वेळ होती आणि एक माणूस म्हणजे बराच वेळ उभा होतो, पण कोणी देवाला विनंती करायची की बाबा, मी नेम करतोय पण माझा नेम चालवणारी तू आहेस. मी अहंकाराने चालवला तर मला फळ मिळणार नाही आहे. मी पूर्ण शरणागत आहे. मी का मागत नाही आहे, कोणाकडे का मागायचं नाही आहे, हे माझी एक भूमिका तयार झालेली होती की आपण कुठल्याही दारात जाऊन उभं राहिलो आणि समजा तर त्या व्यक्तीकडे नसेल तर त्याचं मन दुखवल्याचं पाप आपण घेऊन जाणार बरोबर. म्हणून कोणाकडे काही मागायचं नाही. हे एवढी ताकद तर आपल्यात नाहीच, एवढी आपली उपासनाही नाही आणि आपली योग्यताही नाही, ते काही नाही, तपश्चर्याही नाही. म्हणून कोणाकडे मनाने ठरवलं होतं आणि त्या माणसाने विचारलं की बाबाजी भूक लगी आहे, मुगाची डाळ आणि पोळ्या चालतील का. म्हटलं तू काय पाहिजे ते दे, मला सगळं चालेल. हे भक्त न भूका जाय, एक चितळे मैयांनी फार सुंदर त्यांच्या अनुभव कथनामध्ये सांगितलेलं आहे. आणि तो दोहा मला अतिशय आवडतो. तो म्हणजे कवडी न बांधे गाठ को, मांगने से सकुचाय, पीछे पीछे हरी फिरे, भक्त न भूखा जाय. कवडी आपल्या कडोसरीला एकही पैसा बांधायचा नाही. मागणे से सकोच आहे, मागण्यामध्ये कोणाकडे काही मागायचं म्हणजे संकोच वाटला पाहिजे की नको नको. तुकाराम महाराज म्हणतात ना की भिक्षापात्र हाती धरणे, जळो जिणे लाजीरवाणे. ते लाजीरवाणं जिणं नको. म्हणून मागणे से सकोच आहे, असा जो नियम पाळतो ना, पिछे पिछे हरी फिरे, भक्त न भूका जाय. त्याच्या पाठी हरी फिरत राहतो आणि त्या भक्ताला कधी भुकेलेलं ठेवत नाही. की एकदा लक्ष्मी म्हणाली की तुम्ही एवढे उशिरा काय येतात, तर जगातला सगळ्यात शेवटचा जीव जेवल्याशिवाय मला जेवण घेता येत नाही, म्हणून विष्णू उशिरा येतो. हे कळल्यानंतर लक्ष्मीने एका चांदीच्या पेटीमध्ये काही मुंग्या पकडून ठेवल्या की विष्णूला आज आता जेवायला घालायचं आणि मग सांगायचं बघा या मुंग्या उपाशी आहेत, तुम्ही सगळ्या जीवाला नाही दिलेलं. जेव्हा विष्णूचं जेवण झालं, विष्णू रात्री उशिरा आल्यानंतर जेवण झाल्यावर मग लक्ष्मी म्हणाले सगळे जीव जेवले का. होय म्हणाले, सगळे जेवले. म्हणे देवा आज तुमचं व्रत तुटलं बरं का, सगळे जीव नाही जेवले. हे माझ्या कडोसरीला चांदीच्या पेटीमध्ये मी मुंग्या ठेवलेल्या आहेत, त्यांना अजून कोणी काही तर खरं. म्हणून तिने ज्यावेळेला ती पेटी उघडून बघितली तेव्हा त्या मुंग्यांना साखरेचे आणि रव्याचे दाणे कोणीतरी टाकलेले होते. म्हणजे तो देव इतकी काळजी घेतो, एवढा विश्वास ठेवून नर्मदा परिक्रमेला जायचं. आणि जे जे भेटी जे भूत ते जाणी जे भगवंत. जो साधू भेटेल, जो गृहस्थी भेटेल, जो गाय भेटेल, गाढव भेटेल, कुत्रा भेटेल, तो सगळा नर्मदा आहे तिकडे. त्यांना सन्मान दिल्यानंतरच
मैया खुश होते. कारण आपण हे उपटसुंब असतो. आपण काही काळ परिक्रमा करून घरी येऊन परत आपलं जे काही कामक्रोधयुक्त जी काही संसार असतो तो करत असतो. पण तिकडे जी राहणारी माणसं असतात ती संसार आपल्यासारखंच करतात. ठीक आहे, ओके, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण त्याबरोबर अखंड पिढ्यानपिढ्या परिक्रमावासींची सेवा ती लोक करत असतात, म्हणून ती आपल्याला वंदनीय आहेत. आपण त्यांच्यापेक्षा मोठे बिलकुल नाही आहोत. आपण अगदी त्यांच्या पायाची धूळ आहोत. कारण कोटी म्हणजे एक मार्कंडेय ऋषींनी नर्मदा पुराणात सांगितलं आहे की हजारो जन्मांची पुण्याई असेल तर नर्मदा माईचं दर्शन होतं. लाखो जन्मांची पुण्याई असेल तर नर्मदा माईची परिक्रमा होते. आणि कोट्यावधी जन्मांचं पुण्य ज्यावेळेला फळाला येतं त्यावेळेला नर्मदा काठी जन्म मिळतो आणि नर्मदा काठी मृत्यू मिळतो. हे वाचल्यानंतर तिकडच्या प्रत्येक माणसाकडे बघण्याचा माझा जो दृष्टिकोन आहे की हा कोणतरी कोट्यावधी जन्मांचं पुण्य केलेला जीव आहे आणि तो इकडे माईनी बसवलेला आहे, तो माईचा गण आहे. त्यामुळे त्याचा जर मी सन्मान केला तरच माईला आनंद होईल. कारण माझ्यापेक्षा त्याचं कोट्यावधी जन्मांचं पुण्य आहे म्हणून माझ्याकडनं फक्त परिक्रमाच घडते, पण त्याच्याकडे निवास घडतो. म्हणून तिकडचे साधू हे महापुण्यवान आहेत. कारण कोट्यावधी जन्मानंतर संन्यास घेण्याची इच्छा म्हणजे ती विरक्ती माणसाला प्राप्त होते आणि मग माणूस संन्यास घेतो. असे अनेक तरुण संन्यासी मी तिकडे बघितलेले आहेत. माझे गुरुदेव श्री नरहरिगिरी महाराज वयाच्या 39व्या वर्षीसुद्धा इतकं विरक्त जीवन जगतायत. वयाचं 39 म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान माझा गुरु आहे. पण त्यांचं जे वैराग्य बघितलेलं आहे, त्यांचं जे काही ज्ञान बघितलेलं आहे की हे कसं काय, हे मी आज 50 वर्षाचा झालो तरी एवढी विरक्ती माझ्यात नाही आहे. आणि हा तरुण मुलगा म्हणजे आता त्यांचं वय जरी 39-40 असेल तरी एक 10 वर्षापूर्वी त्यांनी संन्यास 10-12 वर्षापूर्वी संन्यास घेतला होता. म्हणजे त्याकाळी 30च्या वयामध्ये संन्यास घेतलेला होता त्या मुलांनी. म्हणजे त्यावेळेला त्याला मूलच म्हणायला पाहिजे. हे वैराग्य. आणि असे अनेक तरुण वैराग्यवान संन्यासी तिकडे मला दिसले. त्या गुरुदेवांचं नाव तर सांगितलंच तुम्हाला, श्री नरहरिगिरी स्वामी महाराज जे महेश्वरमध्ये राहतात. आणि ते अक्षरशः म्हणजे एखादा सिद्ध पुरुष नर्मदेच्या जवळ गेल्यानंतर त्याचे ती कसे लाड करते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे गुरुदेव नरहरिगिरी स्वामी महाराज आहेत. म्हणजे कलावती देवी या माझ्या मोक्षगुरू आहेत, पण श्रीविद्येमधले माझे गुरु हे नरहरिगिरी स्वामी महाराज आहेत. त्यांनीही खडतर परिक्रमा बऱ्याच आधी केलेली होती. आणि महेश्वरमधल्या लोकांनी त्यांना खूप आग्रह केला की महाराज तुम्ही इकडे राहा. एक चातुर्मास त्यांनी परिक्रमेमध्ये महेश्वरला केलेला होता. तेव्हा आता जिकडे मठ झालेला आहे तयार, म्हणजे स्वामीजींच्या तपश्चर्येमुळे सप्तमातृका मंदिर जे निर्माण झालेलं आहे तिकडे पूर्वी काहीही नव्हतं. काहीही म्हणजे काहीही नव्हतं. त्याच्या सप्तमातृकांची जी पट्टी आहे, दगडी पट्टी, ती झाडाखाली नुसती पडलेली होती आणि एक भग्न शिवलिंग तिकडे होतं. स्वामीजी तिकडे जाऊन निर्जन जागेमध्ये तपश्चर्या करायचे. त्यावेळेला तिकडे साप भरपूर होते. आजही साप दिसतातच महेश्वरच्या आश्रमाच्या आसपास फिरताना. पण तिकडे त्यावेळेला काहीही नव्हतं. आणि अशा ठिकाणी स्वामीजी तपश्चर्या करायला बसल्यानंतर असा उद्धार त्यांच्याकडनं नर्मदा माईनी करून घेतला. माझी ज्यावेळेला पहिल्यांदा भेट झाली स्वामीजींशी तेव्हा आम्ही गेलो होतो. त्यावेळेला अगदी छोटी कुटी होती. म्हणजे आता जे स्वयंपाकघर आहे त्याच्या अर्धी फक्त कुटी होती आणि त्याच्या स्वामीजी राहायचे. तिकडेचही देव त्यांचे होते, तिकडेच त्यांची तपश्चर्याही असायची. आणि बाहेर सगळं सारवलेलं अंगण होतं. काहीही नव्हतं तिकडे. पण आज बघितलं तर 3 मजली इमारत तयार झालेली आहे. स्वामीजींना नर्मदा मैयाच्या प्रवाहामध्ये शेषशाही भगवंताची अखंड मूर्ती मिळालेली आहे. त्याचं व्यंकटरमणाचं मंदिर तिकडे बांधलं गेलेलं आहे. आणि एखाद्या जागेचा उद्धार कसा होतो, एखाद्या सत्पुरुषाच्या तपश्चर्येमुळे तिकडे उद्धार कसा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेश्वरचा आश्रम सप्तमातृका मंदिर आहे. आता मी काही माझ्या गुरूंचा एजंट नाही आहे, त्याच्यामुळे मी फार त्यांच्याबद्दल बोलणार नाही. एवढी माहिती मैयाला काढायची होती म्हणून तिने आज काढून घेतली. पण स्वामीजींसारखेच अतिशय श्रेष्ठ असे विष्णुगिरी महाराजही आहेत, ज्यांच्या तिलकवाड्यामध्ये फार मोठं कार्य आहे. म्हणजे उत्तर महाराजांचं सुंदर मंदिर आहे. राहण्याची व्यवस्थाही सुंदर आहे आणि त्यांच्याकडे ज्ञानही आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिकडेही मार्गदर्शन खूप चांगलं मिळतं. खरं तर प्रत्येक ठिकाणी जिकडे आपण राहतो ज्योतिर्मयी माताजी आहेत. आता त्या गावाचं नाव एक सांगता क्षणात विसरलो, परत आठवलं तर सांगेन मी. नांद म्हणून गावी ज्योतिर्मयी माताजी आहेत.
त्याही महाराष्ट्रीयन आहेत. महाराष्ट्रीयन नसण्याचा काही फरक नसतो. कुठल्याही प्रदेशातला महात्मा असू देत, तो वंदनीयच आहे नर्मदा काठचा. त्याच्यानंतर अनघोऱ्याला उन्मेषानंद महाराज आहेत. हा म्हणजे माझ्या स्वामीजींपेक्षाही लहान, पण नर्मदा काठी आला, परिक्रमाही त्यांनी केलेली नाही म्हणतात ते. आणि नर्मदा काठी आला आणि त्या नर्मदेच्या प्रेमात पडला आणि एका टेकडीवर स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर, त्या आम्ही जेव्हा पहिल्यांदा परिक्रमेत गेलो तेव्हा एका झोपडीमध्ये आम्ही राहिलेलो होतो. आणि उन्मेषानंदांना फार चांगला एक म्हणजे तो अनुभव सांगण्यासारखा आहे. कदाचित पुस्तकात आलाय की नाही माहीत नाही मला. आम्ही जायच्या आधी उन्मेषानंदांना मैयाने सांगितलं, आज मराठी परिक्रमावासी येणार आहेत, त्याच्यामुळे आज मराठी पद्धतीचा स्वयंपाक करून ठेव. आता माईचंच बाळ असल्यामुळे त्यांना तो आदेश तसा झाला आणि त्यांनी अगदी पिठलं भाकरीसारखा सगळा सुंदर मराठी पद्धतीचा स्वयंपाक करून ठेवला होता. पण दिवसभर काही कोणी आलं नाही आणि आम्ही संध्याकाळची वेळ होती, 4, 4:15 झालेले होते, म्हणजे काही थांबण्याचा वेळ नव्हता. 6 वाजतापर्यंत चालू शकणार होतो. आम्ही पतई घाटला जाणार होतो पुढे. पण त्या टेकडीच्या खालनं आम्ही जात होतो, जिकडे वरती उन्मेषानंदांची कुटी त्यावेळेला होती. आता आश्रम चांगला व्हायला लागलेला आहे, तोही त्याही जागेचा उद्धार आता आपल्या डोळ्यासमोर होतोय. एखाद्या सत्पुरुषाची तपश्चर्या माई कशी त्याला शाबासकी देते, त्याचं उदाहरण ही सगळी आहेत. तर त्यांनी एकदम मराठीतनं साक मारलं, या 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 वरती या. इतकं बरं वाटलं की इतके दिवस आपण हिंदी बोलतोय आणि आता आपल्याला मराठीत हाक आले म्हटल्यानंतर मी आणि चैतन्य अगदी उड्या मारतच त्या टेकडीवर गेलो. आणि मग ते म्हणाले, थांबा थांबा, आज इकडेच थांबायचं, आता पतई घाटला वगैरे जायचं नाही, इकडेच थांबायचं. अगदी हसत मुखाने मारुतीची उपासना करणारा हा तरुण संन्यासी म्हणावं त्यांना, मारुतीची उपासना, स्वामी समर्थांची उपासना करणारा आणि एक मंगलमय वातावरण त्या टेकडीवर निर्माण करणारा, जनकेश्वर महादेवाची सेवा करणारा हा तरुण संन्यासी बघितला आणि खरोखर नतमस्तक झालो. त्यांचं जे आपुलकी, प्रेम, इतकं बरं वाटलं. ते सगळ्या साधूंनी तिकडे खूप प्रेम दिलं. तर त्यांनी तिकडे थांबवलं आणि म्हणाले की आज सगळा मराठी पद्धतीचा स्वयंपाक आहे आपला. म्हणे अजून 8-10 जण येतील, बहुतेक ते महाराष्ट्रातलेच असतील. मग म्हटलं, तुम्हाला कसं कळलं की आम्ही मराठीच आहोत आणि तुम्ही मराठीतच कशी हाक मारली? तर म्हणे त्यांनी जो सांगितला अनुभव तो फार सुंदर आहे. ते म्हणाले की मी सगळा स्वयंपाक केला पण काही कोणी मराठी माणूस आला नाही, कुठलाच माणूस आला नाही. म्हणजे मराठीच पाहिजे असं काही नव्हतं त्यांचं, पण कोणीच आलं नाही. आणि म्हणून मी माईला विचारायला म्हणून टेकडीच्या टोकाशी आलो की माई, अगं तू म्हणालीस की मराठी पद्धतीचा स्वयंपाक कर, पण कोणीच आलं नाही. हे विचारायला आलो आणि तेवढ्यात तुम्ही दोघं येताना दिसलात, म्हणून मला नक्की वाटलं की हे मराठीच असणार. माईनीच आत्मप्रेरणा दिली की हे मराठीच आहेत, म्हणून मी मराठीतच तुमच्याशी बोललो. खूप बरं वाटलं हे ऐकल्यानंतर. मग त्या दिवशी नंतर जे परिक्रमावासी आले, 8-10 जण होते, ते सुद्धा सगळे महाराष्ट्रातलेच होते. म्हणजे जे माईने सांगितलं होतं आज मराठीच पद्धतीचा स्वयंपाक कर, तो बरोबर माईने. हा एक अनुभव खूप सुंदर की माई तिकडे कशी साक्षात आहे. उन्मेषानंदांची योग्यता श्रेष्ठच आहे की त्यांच्याशी माई प्रत्यक्ष बोलते, पण माई साक्षात आहे ह्याचं आपल्याला पटवण्यासाठी ही लीला केलेली असते की तुम्ही जायच्या आधी तयारी झालेली असते सगळी तुमच्या भोजनाची, राहण्याची. तिसरे, होशंगाबादमध्ये नर्मदा मुनी महाराज म्हणून एक राहतात. ते पण समाजापासून फार लांब राहणारे आहेत. त्यांना फार असं लोकांचा हे आवडत नाही, लोकसंपर्क फार आवडत नाही. त्यामुळे सीताराम टेंबेस्वामींनी जे काही हे बांधलेलं आहे, मंदिर बांधलेलं आहे दत्त महाराजांचं, त्या दत्त मंदिराच्या जवळच त्यांचा निवास असतो. हाही 44 वर्षाचा महात्मा. म्हणजे सगळे जे तरुण संन्यासी भेटले हे माझ्यापेक्षा 10-10, 15-15 वर्षांनी लहान आहेत. आणि यांना कधीतरी त्यांची परवानगी घेऊन सांगीन त्यांना शंकर महाराजांनी कशा प्रकारे अनुभव दिला, अनुग्रह कसा दिला. तापीच्या काठावर, तापी नदीच्या मध्यावर नेऊन त्यांना शंकर महाराजांनी स्वतः दीक्षा दिलेली आहे. कधीतरी जर योग आला तर मी त्यांच्याबद्दलही सांगीन. असे अनेक संत आपल्याला तिकडे भेटत जात असतात. आता जो मगाचा मी प्रसंग सांगत होतो, खाटी म्हणून गाव आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला बिलासपूर वगैरे ह्या इकडनं पुढे जातो, अमरकंटकच्या जवळ येतो, तिकडे फारसे आश्रम नाही आहेत, फारशी व्यवस्था नाही आहे जेवणा खाण्याची. आणि आम्ही चालत होतो तो दिवस एकादशीचा होता. माझ्याबरोबर सुनील होता आणि सुनील एरवी धावण्याच्या बाबतीत माझ्यापेक्षा फार फास्ट आहे. पण खडकाळ जमीन आली किंवा दगडाचा असा कच्चा रस्ता आला, दगडांचा,
की त्याची चाल एकदम कासवासारखी होते आणि माझी चाल सशासारखी होते. ते काय माहीत नाही, ते कठीण ठिकाणं आलं की माझा स्पीड वाढतो. तर आम्ही चालत होतो तसे दिवसभर चाललो. त्याला म्हटलं, अरे बिलासपूरमध्ये ना मोठं शहर आहे, आपल्याला काहीतरी चहा तरी नक्की मिळेल तिकडे म्हटलं, आणि नाही मिळालं तर आपल्या कोणीतरी दक्षिणा दिलेली आहे ना, त्याच्यात आपण विकत घेऊन चहा पिऊ. त्या दिवशी बघतो तर विलासपूरमध्ये सगळं बंद, एकही दुकान उघडं नाही, काही नाही. म्हटलं हे काय, आम्ही गेल्या वेळेला आलो तर नुसता बाजार लागलेला होता, काय खाजं काय नामकं काय बरेच गोष्टी विकायला ठेवलेल्या होत्या. आता बघतो तरी कोण माणूस नाही, चिटपाकरू नाही तिकडे. सकाळपासून म्हणजे कडकडीत एकादशी तिने करून घेतली. नाहीतर आमचं घरी असलं की एकादशी दुप्पट खाशी होत असतं. म्हणजे त्या आहाराचं वर्णन केलं तर आता सगळ्यांना भूक लागेल. आजही चतुर्थी उपास आहेच, विनायक चतुर्थी आहे. तर त्या एकादशीला आम्ही चालत होतो आणि काही दिवसभरात आम्हाला कोणी चहा नाही. माईला म्हटलं, काय एवढी कडक हे करून घेतेस आमच्याकडनं एकादशी? काहीतरी आपल्याकडनं आपली जी कर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला किंवा तिला दाखवायचं असतं की भूक म्हणजे काय प्रकार असतो, इतरांनाही भूक कशी लागते, इतरांच्या भुकेची जाणीव होण्यासाठी तू कडकडीत भुकेचा अनुभव घे, म्हणजे तुला दुसऱ्यांचं दुःख कळेल. तुला एकच दिवस भुकेलं राहायला लागतं आहे तर तुला कळवळायला होतं आहे. अशी तुझी कित्येक भावंड या भारतामध्ये उपाशी राहतात, तेव्हा त्यांचं दुःख तुला कसं कळणार? हे कळण्यासाठी तिने बहुतेक त्या दिवशी तो उपास आमच्याकडनं घडवून घेतला. उपास घडावा लागतो, गोंदवलेकर महाराज म्हणतात, उपास करायचा नाही, उपास घडायला लागतो. तसं त्या एकादशीला आम्हाला कोणी चहा नाही, काही नाही. मध्ये जे कमंडलूमध्ये पाणी मिळायचं आम्हाला बोरवेलवरनं वगैरे, किंवा कधी माईजवळ असेल तर माईवरनं ते पाणी प्यायचो आम्ही. होता आम्ही खाटी नावाच्या गावी पोहोचलो. संध्याकाळची वेळ होती आणि आता आपली भक्ती कशी कमी पडते बघा. नाही, उद्या पण नाही मिळालं तर आपण कसे चालणार? काय म्हणजे आमच्या आई, परमपूज्य आई नित्योपासनेमध्ये एक ओवी म्हणतात, ओवी सांगतात की मागील स्मरण पुढील चिंतन करत राहणे हा जीवभाव. मागील स्मरण पुढील चिंतन करीत राहणे हा जीवभाव. एक पळविण आत्मस्वरूपी सहज रमणे हा शिवभाव. कारण जीवाचा भाव हाच की आज काल नाही मिळालं तर उद्या नाही मिळालं तर मग आपण चालणार कसं, मग आपल्याला शक्ती राहणार कशी? अरे देणारी शक्ती ती तिकडे वाहते आहे ना बाबा, तिच्यावर विश्वासून तू आलास ना, आणि तुझी एवढी परिक्रमा इथपर्यंत तू पोहोचवलं, तुला चालवलं तिने, पुढेही चालवणार नाही का? पण नाही, आपला जो अहम येतो ना तो मध्ये येत असतो सारखा. म्हणून मग आमच्याकडे कोणी दक्षिणा दिलेले पैसे होते, तर त्याला सुनीलला म्हटलं, बाबा आपण त्याचंही तेच मत होतं. तो त्यांनी 2-3 वेळा मला बोलून झालेलं होतं, अरे उद्या पण नाही मिळालं तर आपण बिस्किटाचे पुढे तरी कुठेतरी मिळायला पाहिजे. म्हटलं बरं थोडा वेळ होतो आहे, एक अजून मला वाटतं 10 मिनटं लागतील, चालेल ना? कोणीतरी मेसेज टाका की चालेल म्हणून, म्हणजे मग मी पुढे, नाहीतर मग कट करतो. तर आम्ही चालत असताना आमचं दोघांचंही डिस्कशन झालं आणि मग थोडे पैसे होते, काहीतरी 50 रुपये होते. त्या 50 रुपयात जेवढे मिळतील तेवढे बिस्किटचे पुढे एकच दुकान उघडं होतं. त्या बिस्किटचे पुढे आम्ही काहीतरी 5 एक पुढे आले असतील त्याच्यामध्ये, ते बिस्किटचे पुढे आम्ही घेतले. धन्यवाद. आम्ही निघालो, कारण का आज तर खाता येत नाही बिस्किट, आज एकादशी आहे म्हणजे उपास मोडेल आपला, पण उद्या पण नाही मिळालं तर काय करायचं? म्हणून ते उद्याची तरतूद, उद्याच्या पोटाची काळजी, इकडे पण तेच करतो तिकडेही तेच करतो, म्हणून काय फारसा फरक आपल्यामध्ये होत नाही तो याच्याचमुळे. ती आहे म्हणून ह्याच्यावर विश्वास नसतो. तर आम्ही गेलो, मग खाटी नावाचं गाव लागलं. तिकडे कमल सिंग म्हणून एक मास्तर राहतात, म्हणजे शाळेत शिक्षक आहेत ते. तर त्या शिक्षकांच्याकडे त्यांनी आम्हाला बोलवून दिलं की बाबाजी आज अभी शाम हो गई है, हमारे घर पे विश्राम करने के लिए चलो. छान गाडी बिडी आहे त्यांच्या घरी, म्हणजे अगदी वेल टू डू म्हणतात ना तशी फॅमिली आहे. आणि छान तिकडे त्यांनी व्यवस्था केली. अगदी देवघर त्यांचं जे होतं ते देवाच्या समोरच सुंदर बंदिस्त जागा. हिवाळ्यामध्ये 2 गोष्टी मिळाल्या ना की स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटतं. एक बंदिस्त जागा, झोपायला बंदिस्त जागा, आणि दुसरं गरम गरम चहा. हे मिळालं की अप्सरा आली तरी हे तुझ्याकडे कोण बघताय असं म्हणून आपण ते तुच्छ मानू. तसं त्या खाटी गावामध्ये कमलसिंगच्या त्या बाबाजींच्या घरी, कमलसिंग बाबाजींच्या घरी आम्हाला आमची राहण्याची व्यवस्था त्यांनी केली.
आणि गंमत अशी की त्यांनी आम्हाला विचारलं की भोजन प्रसादी क्या लोगे बाबाजी. म्हटलं आज फरियाळी आहे. तिकडे हे काही काही शब्द आहेत ते परवलीचे शब्द असतात. आज ग्यारस है, एकादशी म्हणजे ग्यारस. ग्यारस है, आज फरियाळी है, आज तो हम कुछ नहीं पाएंगे. ते म्हणाले की नाही, आमचं घर तर गृहस्थाचं घर आहे. आम्ही असं आलेल्या अतिथीला उपाशी कसं झोपू देऊ. तर म्हणाले तुम्हाला काय आवडेल, बटाट्याची भाजी करू का. म्हणजे म्हटलं आम्ही कधीही ह्या परिक्रमेत एक पथ्य आणखीन हे केलं की एकदा एक प्रसंग सोडून बाकी आम्ही कधीही अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, अमकं करा कधीही सांगितलं नाही. जे तुम्हाला त्रास न होता होईल ते करा. नाही मिळालं तर आम्ही पाणी पिऊन पण आनंदाने झोपू तुमच्या घरी, हे आम्ही सांगितलं. तर ते म्हणाले की बाबाजी मेरे मन में तो है कि आलू की सब्जी बनाए, लेकिन मैं आलू की सब्जी नहीं बनाऊंगा. म्हटलं का. तर म्हणे आज दिवसभर तुम्ही उपाशी आहात, काही खाल्लेलं नाही आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खाल्लेलं नाही. तर मग अशा जर उपाशी पोटी तुम्हाला जर बटाटा दिला तर तुमच्या पोटाला त्रास होईल, गॅस धरेल आणि मग उद्या तुम्हाला परत चालायचं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही तुम्हाला साबुदाण्याची खीर करून देतो. आणि त्यांनी खरोखर एवढे मोठे मोठे, म्हणजे एक ग्लास जो मोठे होते त्यांच्याकडे, तसे 2-3 ग्लास भरून गरम गरम साबुदाण्याची खीर आम्हाला प्यायला दिली. अत्यंत तृप्त झालो. खरं तर त्या साबुदाण्याच्या खिरीमध्ये काय असतं, थोडंसं दूध, साबुदाणे आणि काय थोडी साखर वगैरे असेल ते पण काही खूप गोड मटमटीत त्यांनी केली नव्हती, छान केली होती. पण त्याच्यात अक्षरशः अमृत भरलेलं होतं माईनी. आणि अतिशय आम्ही तृप्त झालेलो होतो त्याने. ती गरम गरम खीर पोटात गेली, बंदिस्त जागा, आणि बंदिस्त जागेमुळे झोप छान लागणार हे सगळं होतं. बाहेर नळ होता त्यांच्याकडे, त्याच्यावर आंघोळ, नळ नव्हता, कुंड होतं एक, त्या कुंडावर आम्ही आंघोळ वगैरे करायची होती. तिकडे जवळ शिवमंदिर पण होतं, तिकडे आम्ही आमची उपासना पण करायची. काय जे असेल ते आम्ही सगळं त्यांच्या देवाच्या समोरच आम्ही नर्मदा माईची आरती वगैरे, आंघोळ वगैरे करून केली. आणि मग त्याच्यानंतर त्याने आम्हाला ती खीर प्यायला दिली. छान गाढ झोपलो. आणि त्यांनी सकाळी विचारलं की किती वाजता निघणार. तर म्हटलं आम्ही साधारण 6:15 निघतो. तर ते म्हणाले बाबाजी एवढ्या लवकर नका निघू आज, उद्या. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, किती वाजता निघू. तर म्हणे 7 वाजता निघाला तर चालेल, कारण म्हणे आता काय अमरकंटकला तर पोचणार आज तुम्ही, त्याच्यामुळे आज उद्या काही एवढ्या लवकर तुम्हाला निघायला पाहिजे असं काही नाही आहे. बरं म्हटलं ठीक आहे, जे जो सांगेल, सूचना करेल ती नर्मदा माई सूचना करत असते, त्यामुळे ते मानायचं. उगाच तिकडे वाद घालायचं नाही, आमचं असंच ठरलं आहे आणि आमचं तसंच ठरलं आहे आणि आम्ही असंच करणार आहोत, हे काही सांगायचं नाही तिकडे. कारण ती तसं होऊ देत नाही. तुम्ही जेव्हा अहंकाराने म्हणता नाही अमक्या ठिकाणी पोहोचीन, तिकडे त्या दिवशी ती अजिबात पोचू देत नाही. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की ठीक आहे, यांच्या तोंडून माहीत सांगते आपल्याला 7 वाजता निघू. आम्ही 7 वाजता निघणार म्हटल्यानंतर आम्ही 5:15 उठून, म्हणजे आधीच जाग आलेली होती, बिछाण्यात बसून नामस्मरण वगैरे सगळं झालेलं होतं. 5:15 आम्ही बिछाण्यातनं उठून स्नान वगैरे करून आलो. प्रातर्विधी सगळं झालं, स्नान झालं. त्याच्यानंतर संध्येला बसलो, नर्मदा माईची पूजा केली, थोडा जप केला. हे सगळं केल्यानंतर आता आम्ही निघणार. त्यावेळेला मोठ्या वाडग्यामध्ये 3 मोठे वाडगे भरून गरम गरम शिरा त्यांनी सकाळी सकाळी खायला आणून दिला. म्हणाले बाबाजी कल तो 11 है, कल कुछ नहीं कर पाए आपके लिए, लेकिन आज ये हलवा तो आपको पाना ही पडेगा. असं म्हणून त्यांनी गरम गरम शिरा 2-2 वाडगे भरून आम्हाला खायला लावला. त्यावेळेला अक्षरशः रडलो की किती कृपाण आहोत आपण. ती माई आहे, ती आपल्याला उपाशी नाही ठेवणार आहे, हा विश्वास आपल्यात नाही. आपण बिस्किटाचे पुढे घेऊन ठेवले होते बरोबर, उद्या खायला नाही मिळालं तर म्हणून, आणि तिने आपल्यासाठी साजूक तुपातला सुंदर शिरा सकाळ सकाळी 7 वाजता दिला. जन्म देणारी आई सुद्धा आपलं एवढी काळजी घेत नाही. फक्त काय पाहिजे की तुम्ही शरणागती पाहिजे आणि तुमच्याकडे संचय नको. मग अशी म्हटलं ना, खिसा असला की त्याच्यात काहीतरी ठेवायची बुद्धी होते, म्हणून खिसा नसलेलं कपडे घालून जायचं. शिवण कुठलीही नको. म्हणून मी 2 पंचे माझ्या अंगावर कायम असायचे आणि एक मुंडासं सारखं बांधायचो. जे टोपी घालण्यापेक्षा मुंडासं बांधलं की दिसायलाही ते व्यवस्थित दिसतं, काहीतरी परिक्रमा असल्यासारखं. आणि ते मार्कंडेय पुराणात सुद्धा म्हटलेलं आहे की डोक्याचं जे वस्त्र आहे, फेटा म्हणा किंवा हे मुंडासं, हे वस्त्रामध्ये येत नाही. 2 वस्त्रांनीच परिक्रमा करायची आहे. 2 वस्त्र अंगावर, आणि अंगवस्त्र आणि डोक्याचं वस्त्र हे त्याच्यामध्ये धरलं जात नाही. मार्कंडेय हे म्हणजे नर्मदा पुराण ज्यांना मुळात वाचायचं त्यांनी वाचून बघा, त्याच्यामध्ये उल्लेख आहे की ही 2 वस्त्र त्याच्यामध्ये धरली नसल्यामुळे आपण 2 वस्त्रांनिशी परिक्रमा करत असतो. त्यामुळे ही शास्त्रविहित होते. एवढा नियम आपल्याला पाळण्यासारखा आहे.
थोडीशी थंडी सहन करायला लागते. आणि तीसुद्धा किती, चालायला लागल्यानंतर एक 5 मिनटं आपल्याला 5-10 मिनटं वाटतं की थंडी आहे, थंडी आहे, थंडी आहे म्हणून, कारण 0 डिग्रीच्या आसपास गेलेलं असतं तापमान. पण जसजसं आपण चालायला लागतो तसतसं चालता चालता शरीरामध्ये आपोआप ऊर्जा निर्माण व्हायला लागते. चालण्यामुळे शरीराच्या चलनवलनामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते. त्यामुळे कधीकधी खांद्यावरचा पंचासुद्धा आम्ही असं अंग उघडं राहील असं आम्ही ठेवून चालायचो, कारण का घाम यायला लागलेला असायचा हिवाळ्यातसुद्धा. म्हणजे आपल्यातच सगळ्या गोष्टी तयार ठेवलेल्या आहेत की थंडी आली तर त्याला मुकाबला करायसाठी सुद्धा आपल्याला आहे. दुसरं मी खाण्याचं जे म्हटलं आता एक अनुभव, तसाच आणखीन एक अनुभव मजेशीर सांगतो तुम्हाला, की कारण आपण खाण्यामध्ये खूप अडकलेलो असतो आणि ते अनुभव म्हणजे आपल्याला फार एक मस्त वाटते की काय, अरे माझ्या मनात आलं आणि मिळालं सगळं. गंमत असते ती, ते तिचा खेळ असतो. ते खेळ म्हणूनच बघा. पण कधी मनापासून सांगतो, जे कोणी परिक्रमा करणार आहेत यापुढे, काही आशा ठेवून जाऊ नका तिकडे. कारण आशा ठेवली तर निराशा तरी पदरी येते किंवा पूर्ण झाली तर अहंकार येतो. पण पूर्णपणे निराश होऊन जायचं तिकडे वेगळ्या अर्थाने, की तू माझी आई आहेस ना म्हणून मी आलेलो आहे, मला कसं ठेवायचं आहे ते तू ठेवणार आहेस, तू माझी आई आहेस म्हणून मी आलेलो आहे. आईजवळ जाताना कुठली काय मुलगा कधी मोठा झाल्यावर त्याला असतं की तुझी संपत्ती माझ्या नावे कर वगैरे वगैरे. पण नर्मदामाईची जी संपत्ती आहे ती मागणारा कोणी जातच नाही तिकडे. तो हेच मागायला जातो सगळ्या संसारातलं, तिची संपत्ती मागायला जायचं आहे की तू जशी शिवसायुज्य मिळवलेलं आहे, तू जशी कायम आनंदात असते, जगदानंदी आहेस, तसं मला आनंदमय कर. मी कुठेही असू दे तरीसुद्धा मला तू माझ्यावर कृपा कर आणि तू जशी आनंदी आहेस तशी कायमचं आनंदी मला कर. एवढं ही संपत्ती मागायला तिकडे जायचं आहे. पण गंमत कशी असते की एक प्रसंग, आता सुनील छान लिहितोच आहे, सुरुची नाईकांचं पण सुंदर लिखाण आहे, तसं सुनीलही लिहितो आहे. सुनीलचं पण फार सुंदर लिखाण, म्हणजे आमच्या 3ऱ्या परिक्रमेत ती परिक्रमा दिसली, पण त्याला जशी दिसली तशीच मला दिसेल असं नाही. पण त्याला जे दिसलेलं आहे ते तो लिहितो आहे, तो इतका सुंदर शब्दामध्ये लिहितो आहे, सहज साध्या सोप्या शब्दात लिहितो आहे. तो पुढे हा प्रसंग त्याच्या लिखाणात येईलच. पण एक मला सांगायचा मोह आवरत नाही म्हणून तो माझा अतिशय जीवाचं होत असतात कायम. इकडे सुद्धा डोंबिवलीत असताना, अगदी रामाची भक्ती करत असताना सुद्धा यथेच्छ भांडतो आम्ही. बहुतेक गेल्या जन्माचे सख्खे भाऊ असू म्हणून देवा मला जास्ती भांडण्याची प्रेरणा करतो. तर आम्ही बर्मान घाटला पोचायच्या आधी एकाने आम्हाला साधारण काहीतरी 200-250-300 रुपये काहीतरी दिले असतील. प्रत्येकाला 100-100 रुपये वगैरे असते दिले हातात. आणि म्हणाले, बाबाजी अभी बर्मान घाट जाओगे तू भोजन प्रसादी पालोईस का. आता बर्मान घाटला पण व्यवस्था आहे, पैठणकर फार सुंदर सेवा करतात, सगळं आहे. पण ह्या माणसाने आपल्याला सांगितलं की तिकडे विकत घेऊन खा. म्हणून माझं अगदी हे होतं की नाही, त्यांनी सांगितलं आहे ना, मैयाचा आदेश आहे, त्याच्यामुळे आता आपल्याकडे पैसे आहेत ना, आपण तिकडे जाऊन तिकडची कांदा लसूण विरहित दालबाटी खायची. तिकडे अशी पण मिळते, कारण तिकडच्या बर्मान घाटची दालबाटी अप्रतिम आहे, अप्रतिम असते तिकडची, खासियतच आहे. तर सुनीलला त्यावेळेला दालबाटी हा काय प्रकार असतो म्हणजे, किंवा ती दालबाटीची डिश म्हणजे काय असते त्याला वाटलं भरपूर काहीतरी असेल वगैरे. म्हणून बर्मान घाटला पोहोचल्यावर तो म्हणाला, उदय आता एवढं सगळं खाण्याची काही इच्छा नाही आहे, त्याच्यामुळे आता काही आपण खाऊया नको ते. बरं, आमचं तिघांचं एक होतं की एकाने नाही म्हटलं की मग तिघांनी नाही खायचं, खायचं तर तिघांनी, नाही तर नाही खायचं कोणाच. चाललं. मग आमचा वाद झाला भरपूर. म्हटलं तुला आता परत कधी आपण इकडे बर्मान घाटला येणार, परत कधी आपल्याला अशी बाटी खायला मिळणार आहे. भरपूर बोललो त्याला, कारण खाण्यामध्ये जीव अडकलेला आहेच की नाही अजून. पण त्यांनी पण तो इतका खट आहे की नाही म्हणजे नाहीच. तो म्हणाला, नाही आपण मन आवरायचं, आपण आपलं मन आता कंट्रोल किती करतो आहे ते बघायचं. हो ना करता करता शेवटी बाबा, म्हणून आम्ही पुढे चाललो. त्यांनी मला सांगितलं होतं की पलीकडच्या तटावर आपण आलो की त्यावेळेला आपण खाऊया. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही अमरकंटकला पोचलो. मधल्या आजो हे सगळं सांगितलं तुम्हाला आधी. आणि मग अमरकंटकहून आम्ही ज्यावेळेला दक्षिण किनाऱ्याहून यायला सुरुवात केली त्यावेळेला बर्मान घाटला आम्ही जेव्हा पोहोचलो तो दिवस म्हणजे एकादशी होती. परत माझा जळफळाट झाला, बघ आता एकादशी आहे, आपण बर्मान घाटची दालबाटी काही खाऊ शकणार नाही. त्यावेळेला चांगलं आपल्याला मिळालं होतं तेव्हा तू खाल्लं नाहीस, आता आपण एकादशीला आल्यामुळे आता आपण खाऊ शकत नाही.
तिकडे परत वाद झाला. बर्मान घाट हा आम्हाला दोघांच्या वादामुळे फार छान लक्षात राहतो. तसं मला वाद घालायला काही फारसा कारण लागत नाही, मूड गेला की वाद घालत असतो मी. तर तसं त्याही दिवशी वाद झाला भरपूर. शेवटी तो काही बोलला नाही. तो बऱ्याच वेळेला तो शांतपणा धारण करतो, त्याच्यामुळे मैत्री अजूनही 18, 19, 20 वर्ष मला वाटतं आमची मैत्री टिकून आहे चांगल्यापैकी. तर आम्ही गेलो पुढे. थोडा राग होताच, मग त्या दिवशी पूर्ण अबोला होता. म्हणजे तो त्या टोकाने चालायचा, मी ह्या टोकाने. तसंही आम्ही परिक्रमा करत असताना एक नियम, तिघंही कायम एकही दिवस आमचा वियोग झाला नाही. म्हणजे मैया म्हणतात, चितळे मैयांनी सांगितलेलं आहे की ती बरोबर राहू देत नाही. खरोखर आहे ते, कारण एका आधीच्या दोन्ही परिक्रमेमध्ये त्याचा अनुभवही आलेला होता. पण ह्या परिक्रमेत आमचा वियोग न होण्याचं कारण एक होतं, तिघंही बरोबर होतो पण कारणाशिवाय एकमेकांशी बोलत नव्हतो आणि तिघंही एकमेकांच्या एका पाठोपाठ एक चालत होतो. म्हणजे बरोबर चाललं ना की काय रे काय होतं आहे, तुझा चेहरा असं काय, आणि ते सुरू होतं. त्याच्यामुळे ते करायचं नाही, हे आधीच ठरलेलं होतं आमचं. त्यामुळे पहिल्यांदा पुढे सुनील चालायचा, सुनील मराठे. त्याच्या मागे मी चालायचो आणि माझ्या मागे बापू. साधारण एक 25-30 फुटांचं तरी अंतर किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्ती असं अंतर ठेवून आम्ही चालायचो. त्यामुळे व्हायचं काय की सतत अखंड नामाचं अनुसंधान आमच्यामध्ये चालू असायचं. म्हणजे माझा जो मंत्र असेल तो मी करायचो, त्याचा मंत्र तो करायचा. बापू, आम्ही दोघंजण बोलत नाही म्हटल्यावर बापूलाही काही प्रश्न, वैभव जात्र त्याला आम्ही बापू म्हणतो, तो पाठी होता, तो त्याचा जप करत चालायचा. पण आता ह्या दिवशी आमचं जे भांडण झालेलं होतं बर्मान घाटला पोहोचल्यावर, की नाही खायला मिळाली बाटी, बघ तुझ्यामुळे अमकं झालं तमकं झालं, एकादशी आहे आता पण नाही मिळत आहे, त्याच्यामुळे मी जास्तीच लांबनं चालायला लागलो त्याच्यापासून. हो, मी शूलपाणीतलं पण सांगेन, पण आज माहीत नाही माई काय काढून घेते ते, परत कधीतरी सांगेन. आज जे बाहेर येतं ते येऊ दे सहजपणे. तर तिकडे मग आमचं असं भांडण झाल्यानंतर आम्ही बरंच अंतर ठेवून चालायला लागलो, बोललो नाही दिवसभर वगैरे. मग त्या रात्री एका ठिकाणी मुक्काम झाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही सिवनी नावाच्या एका गावी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळची गोष्ट. सिवनी नावाच्या गावी पोहोचलो तर तिकडे संध्याकाळची वेळ होती आणि जवळजवळ 80-90 वर्ष, 80-85 वर्षाचे एक महात्मा तिकडे रामाच्या मंदिरात होते. एक गायही होती, सुंदर अशी जाडीजुडी सुंदर गाय होती. ती धष्टपुष्ट, जाडीजुडी म्हणणं चुकीचं आहे, धष्टपुष्ट गाय होती. तर अतिशय सुंदर आश्रम होता आणि आमच्याबरोबर आणखीन काही परिक्रमाचे पण आमच्या आधी येऊन तिकडे बसलेले होते, म्हणजे तिकडे राहणार होते. तर ठीक आहे, मग आम्ही म्हटलं आता इकडे थांबूया म्हणून. तोपर्यंत माझा रागही संपलेला होता, सगळं झालेलं होतं आणि आमची गट्टी झालेली होती. परत नामातली गट्टी असते ना, तर ती मग आम्ही गेलो तिकडे. मग त्या बाबांनी सांगितलं की हा तो सदाव्रत मिळता आहे बाबाजी. त्याशी जवळजवळ 35-36 किलोमीटर चालणं झालेलं होतं, कारण रागामध्ये जास्ती आपण जोरात चालतो ना, त्यामुळे ते अंतर जास्ती कापलं गेलेलं होतं. पण दमणंही तितकंच झालेलं होतं. त्यामुळे ह्या एवढं भूक लागलेली होती आणि आता काही करायचं आणि खायचं म्हटल्यावर खूप कंटाळा आलेला होता. अगदी खरंच सांगतो, खूप कंटाळा आला होता, कारण मी माणूस आहे, मी काही कोणी सिद्ध पुरुष नाही किंवा, त्यामुळे मला ह्या सगळ्या भावभावना आहेत. त्याच्यामुळे भूक लागली होती, चिडचिडाई झालेली होती, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्या तशाच्या तशा सांगतो मी तुम्हाला. तर त्या बाबाजीने आम्हाला सांगितलं की सदाव्रत देतो, तुम्ही खा. तर म्हटलं बाबाजी आम्हाला काही येत नाही करता, खोटं बोललो, चक्क खोटं बोललो, काही येत नाही म्हणून. हसायला लागले कि बाबाजी झूठ तो बोलते हो, क्योंकि शूलपाणी में भी आपने बना के खाया है और यहाँ पे भी लक्कड़ की झाड़ी में भी तो आपको बनाना ही पड़ा होगा तरान या गाव में. त्यांना सगळी माहिती असते तिकडे कुठे काय करायला. मग हसलो, म्हटलं चोरीला पकडलं. आमची काय म्हणतात ते, चोरी पकडली गेली आमची. पण तरी म्हटलं बाबाजी नाही अभी. मग ते म्हणाले काय देऊ तुम्हाला सदाव्रत ते सांगा, पटापट जेवण करा आणि जेवल्याशिवाय झोपायचं नाही. म्हटलं मग खिचडीचं सामान द्या. ते म्हणे हे खिचडीनी काय होतं आहे म्हणाले. एरवी मला खिचडी अजिबात आवडत नाही, खरोखर सांगतो. म्हणजे कधीतरी महिन्यातनं किंवा अगदी फारच झालं तर आठवड्यातनं एखाद्या वेळेला खिचडी चालते मला, पण रोज खिचडी मिळाल्यानंतर फार कंटाळा येतो. सुनीलला अतिशय आनंद व्हायचा खिचडी असली की, आणि मला तितकंच कंटाळा यायचा. आवड निवड आहेच की आपल्यात. तर त्यांना म्हटलं खिचडीचं सामान द्या. म्हणजे कसं, खिचडी एकदा टाकली त्या चुलीवर ठेवली की आपण जरा पाय मोकळे करायला किंवा असं जरा रिलॅक्स व्हायला आपल्याला बरं वेळ मिळतो. त्यामुळे हे खिचडी से कुछ नहीं होता है, खिचड़ी तो नुकसान करती है, इतना चलते हो कुछ मिलना तो चाहिए पेट को.
म्हटलं नाही बाबाजी, आता ते रोटी तिखट बिक्कट करायची तर अजिबात इच्छा नाही. म्हटलं तुम्ही खिचडीचंच द्या सामान. तेव्हा ठीक आहे, बैठ जाओ आपके आपके आसन पे. बसलो आम्ही आसनावर. त्यांनी त्यांच्या एका शिष्याला बोलवलं. बेटा इधर आ. तो आला. जी महाराज जी. इन तीनों बाबा जी को, बाकी सबको तो सदाव्रत दे दिया है, वो तो भोजन बना रहे हैं. मध्य प्रदेशमधले परिक्रमावासी भोजन करतात. ते बिचारे खूप कष्ट करतात. आपण तेवढे काही करत नाही. आपण आपल्याला थोडा माज असतो. खरंच सांगतो, म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगतो की आम्ही शहरी आहोत, आम्हाला हे नाही जमत, आम्हाला ते नाही जमत. खूप असतात नाटकं आपली. पण ती मोडते ती, आणि कधी कधी लाड पण करते. कारण तिलाही माहिती असते की नेहमीच ह्यांना शिक्षा देऊन हे आपलीशी होणार नाहीत, कधीतरी लाडही करावे. म्हणून तसं त्या दिवशी लाड होते आमचे. ये 3 बाबाजी है ना, इनको दाल बाटी, बढ़िया दाल बाटी बना, बरमान घाट पे जैसी बनती है वैसी वैसी दाल बाटी बना के खिला दो पण. आणि खरोखर खरोखर त्यांनी त्या शिष्यानी अतिशय सुंदर तुपातली, जी जशी ह्याला बरमान घाटला मिळते तशी दालबाटी, 6 मोठ्या बाट्या, त्याच्यावर चळबळीत तूप आणि मुगाचं वरण त्याच्यावर, अत्यंत जीव तृप्त झाला. म्हणजे जी माझी दालबाटीची इच्छा होती 2 वेळा तिने कंट्रोल करायला लावलं. एकदा सुनीलचं माध्यम वापरलं की तुला नाही आत्ता देणार, पाहिजे तर लगेच देणार नाही. मुलगा हट्टी होतो ना, आपण पण तेच करतो ना. मुलांनी चॉकलेट मागितलं की प्रत्येक वेळा देत राहिलं तर मुलगा बिघडतो. आणि ती तर शिस्त लावायला बसलेली. ती महाआई आहे, सगळ्यात महामाया आहे, ती जगदंबा आहे. ती पण असंच करते. आणि तिला मी संकल्प घेतानाही सांगितलं होतं, माई माझे खाण्यापिण्याचे हट्ट नाही पुरवलेस, माझ्या नाही इच्छा पुरवल्या तरी चालेल, पण मला या अन्नमय कोशातनं वरती काढ. म्हणजे चितळे मैयांना मी ज्यावेळेला विचारलं की काय सांगावं माईला मी, तेव्हा त्या म्हणाल्या की आपले जे पंचकोश असतात त्याच्यातल्या अन्नमय कोशातनं मला बाहेर काढ, वरती काढ, मला त्याच्यापेक्षा वरचा अनुभव काहीतरी दे, हे मागून तू परिक्रमेचा संकल्प घे. आणि त्या माझ्या गुरुच परिक्रमेमधल्या गुरुस्थानी त्या असल्यामुळे त्यांचं म्हणणं मी मान्य केलं होतं. आणि मी तेच मागितलं होतं माईकडे की प्रत्येक वेळेला हट्ट नको पुरवू माझा, कधी तुला वाटेल तर पुरव, नाही तर नाही पुरवलास तरी माझी काही तक्रार नसेल. थोडा चिडीन मी, हट्ट करीन, पण तुला सोडून जाणार नाही आता यापुढे. तर त्यामुळे मैयाने ते केलं होतं की 2दा माझा हट्ट मोडलेला होता की तुला इच्छा झाली तर नाही देणार मी, आणि मला ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला तुला भरपूर देईन. पण त्याच्यानंतर खरंच सांगतो, आज इतके दिवस झाले, मला वाटतं 2-1 वर्ष होऊन गेली परिक्रमेला, तरीसुद्धा परत दालबाटी खाण्याची खूप इच्छा काही झाली नाही. त्या बाबांनी, त्या शिष्यानी ज्यावेळेला दालबाटी वाढली आणि त्यावेळेला माईचं माझ्यावरचं प्रेम, माझ्या प्रत्येक भावभावनांकडे माई बघते आहे. खरं सांगू का, आपण शिस्तीत केव्हा वागतो, जेव्हा आपल्यावर कोणतरी आहे ह्याचा ज्यावेळेला विश्वास असतो की आपला साहेब बघतोय, त्यावेळेला आपण भरपूर काम करतो. बरोबर ना? आपण फार ढोंगी आहोत. आपण दाखवतो गंधर्व माळ, तसं नसतं. आपल्या वरती कोणतरी डोक्यावर बसल्यानंतरच आपल्याला कळतं की मग आपण ते काम व्यवस्थित करतो. त्याप्रमाणे माई हे जे अनुभव देते ते मी तुझ्या प्रत्येक मनाच्या व्यापाराकडे बघते आहे आणि तुझे प्रत्येक दोष मला कळतायत आणि ते मी बाहेर काढणार आहे. हे ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला स्वतःची एक वेगळी ओळख आपल्याला होते, आणि हेच नर्मदा परिक्रमेचं फलित आहे. असे अनेक अनुभव आहेत. एक अनुभव आता ह्यांनी सांगितलेलाच आहे, सुनीलनी. म्हणजे चेष्टेत जरी बोललं तरीसुद्धा माई कसं ते मनावर घेते आणि आपले शब्द खरे करते. त्याचा अनुभव म्हणजे आम्ही कुबेर भंडारीहून निघालो होतो, आणि कुबेर भंडारी तसं मोठं गाव आहे, त्याच्यामुळे तिकडे पाणीपुरीचे स्टॉल वगैरे पण होते. आम्ही काही विकत घेऊन खायचं वगैरे असं काही डोक्यात आलं नव्हतं, अजिबात आलं नाही की पाणीपुरी खावी, अशी वासना काही उमटलेली नव्हती. पण सहज मी गंमत म्हणून चालता चालता सुनीलला म्हटलं, सगळेजण हाक मारतात, आओ बाबाजी चाय पिलो, आओ बाबाजी चाय पिलो म्हणून. एक पण पाणीपुरीवाला म्हणत द्या आओ बाबाजी पाणीपुरी पालो म्हणून. आणि म्हणजे आता जनरली मी पुस्तकांमध्ये वाचलं की आपण म्हटलं की लगेच हाक वगैरे ते, तसं मला
आज पूर्वद्वाराचा, उद्या दक्षिण द्वाराचा, नंतर पश्चिम द्वाराचा आणि शेवटी मोक्षद्वार म्हणजे उत्तर द्वाराचा, असे 4 दिवसांचे 4 संकल्प. कुठल्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ही परिक्रमा सुरू करता येते, म्हणजे द्वारयात्रा सुरू करता येते. शुद्ध प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी 4 दिवस चालायचं. परत प्रत्येक दिवशी संध्याकाळी मठामध्ये यायचं, राहायचं, उपास करायचा. खरंच आहे तुमच्या प्रसादाची खूप आनंद व्हायचा त्यांना, की तुम्ही एवढं प्रेमाने सांगताय. तो जो आशीर्वाद असतो ना, तो आपली परिक्रमा पूर्ण करतो. त्यामुळे आपली सौजन्य, आपलं सौजन्य कधीही तिकडे सोडायचं नाही. आपण घरी नसतो एवढे सज्जन, तरीसुद्धा तिकडे खोटं का होईना, खोटं करता 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 असं म्हटल्यावर ह्या चोराला वाटलं, अरे वा मस्त छान, म्हणून तो साधूचा वेश घेऊन त्या काठावर जाऊन उभा राहिला. आणि राजकन्या हे माळ घालायला आली आणि तिने नेमकं त्या चोराच्याच गळ्यात माळ घातली. ते घातल्यावर आता त्याला आनंद व्हायला पाहिजे, पण साधूचा वेश घातलेला होता ना, त्या वेशाचं पण इतकं महत्त्व आहे की तुमचा अंतर्बाह्य बदलून टाकण्याचं ते सामर्थ्य आहे त्या वेशामध्ये. त्यांनी विचार केला की नुसता साधूचा वेश मी खोटा धारण केला आहे, तरीसुद्धा मला जर एवढं राज्य मिळत असेल, तर जे खरोखर साधू झालेले आहेत ह्याच्यापेक्षा मोठं सुख मिळत असेल. म्हणून त्यांनी ती माळ गळ्यातनं काढली आणि खरोखरचा संन्यासी होऊन गेला. म्हणून म्हणतो की नर्मदाकाठी आपण नम्र नसलो तरी नम्रतेचा आव आणा, हरकत नाही. पहिल्यांदा नाटक करा, करता करता ते हळूहळू इंद्रियांना वळण पडेल आणि मग तुम्ही तुमच्या सद्गुरूंच्या कृपेला पात्र व्हाल. तसं पात्र होऊन तुम्ही इकडे याल. म्हणून आम्ही शक्यतो ते पाळलं की कुठल्याही साधूला अदवा बोललो नाही. खूप वेळा अपमान सहन केला तरीसुद्धा त्यांच्या पायावर डोकं ठेवून आलो आणि त्यांचे काय आशीर्वाद मिळालेच असतील, म्हणूनच परिक्रमा तिन्ही पूर्ण झाल्या. तर मोरिया गावात त्या हनुमान उपासनेबद्दल खूप छान मार्गदर्शन मिळालं, त्याचा अनुभवही चांगला आला मला. त्या उपासना ज्या आहेत त्या खूप गुप्त ठेवायच्या आहेत म्हणून मी त्या बोलत नाही, पण असे खूप ठिकाणी मला काही मंत्रसुद्धा वेगवेगळे दिले गेले की गुरु म्हणून नाही, पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही हा मंत्र जपावा आणि मी ते मनापासून केलं सुद्धा. तर आम्ही मोरिया कठीण गोष्ट होती म्हणून विष्णुगिरी महाराज म्हणाले, मी म्हटलं होतं खरं झुणका भाकरी, पण खिचडी चालेल का? म्हटलं हो चालेल. महाराज जे काय म्हणाले तुम्ही जे असेल ते चालेल, कारण जे असेल ते माईची इच्छा आहे, तो प्रसाद आहे, तो त्या प्रसाद भावनेनेच घ्यायचा आहे. आम्ही जेवायला बसलो. जेवायला त्या खिचडी पापड वगैरे सगळं छान होतं. आणि मग त्यांनी त्या सेवेकऱ्याला फोन केली, ते आणा सगळ्यांना द्या. आणि टेंबे स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये एका संन्याशाकडनं आम्हाला त्या पाणीपुरी खायला मिळाली. मी चेष्टेने बोललो होतो की एकही जण म्हणत नाही पाणीपुरी, आणि टेंबे स्वामी महाराजांचा जिकडे कडक सोवळं पाळलं जातं तिकडे त्या महाराजांच्या हस्ते आम्हाला नर्मदा माईने पाणीपुरी खायला दिली. पाणीपुरी खाणं हा काही महत्त्वाची गोष्ट नाही आहे. ते काय कुठलाही पदार्थ म्हटलं असतं तरी माईने तो दिला असतं, तिला काही अशक्य नाही आहे. त्रैलोक्याची स्वामिनी आहे ती. पण आपला करंटेपणा तिकडे लक्षात आला. म्हटलं त्या क्षणी जर मी म्हटलं असतं की एवढे साधू आहेत एकही मला मोक्ष देत नाही आहे, माईने मोक्ष दिला असता ना मला, पण मी अडकलो पाणीपुरीमध्ये कारण माझं पुण्य कमी पडलं. मागायचं तर तेच मागायचं, जे अल्टिमेट आहे, जे सर्वश्रेष्ठ आहे तेच मागायचं. त्याच्यासाठी माईकडे जायचं, निदान जाताना तरी तसं जायचं. बाकी आपल्या वृत्ती कशा ढवळून काढायच्या, कसं स्वच्छ करायचं ते तिचं काम आहे, पण मागायचा तो मोक्षच मागायचा तिकडे, कारण मोक्षदायिनी नर्मदा आहे.
ही नर्मदा फक्त तिकडेच आहे का? तर तिचं सर्व व्यापित्व आहे. आता हा अनुभव सांगतो आणि मग आपण आजचा अनुभव कथनाचा शेवट करूया. परत कधी वाटलं, माईची इच्छा झाली, तिने आज्ञा दिली, तर परत कधीतरी बोलूया की बोलायला काय, वचने किम दरिद्रता. आणि आईचं गुणगान तुम्हालाही ऐकायला आवडतं आणि मलाही सांगायला आवडतं. तुमच्यापैकी कोणी सांगणार असेल तरी मी मनापासून ऐकणारच आहे. तर ह्या नर्मदेचा अनुभव माझं जेव्हा पुस्तक मोरया प्रकाशननी प्रकाशित केलं, नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा, त्यावेळेला डॉक्टर जयंत गोखलेंच्या हस्ते आणि सच्चिदानंद दादा ते तर आधारस्तंभ आहेत, त्यांच्यामुळेच हे परिक्रमा म्हणजे पुस्तक बाजारात आलं. नाही तर मी काही लिहिणार वगैरे नव्हतो, कारण खूप चांगली चांगली पुस्तकं जगन्नाथ कुंटेंची आहेत, नंतर अजून बऱ्याच जणांची आहे, भारतीताईंचं आहे. त्याच्यामुळे आपलं पुस्तक लिहायलाच पाहिजे असं काही मला वाटत नव्हतं. पण त्यांच्या सच्चिदानंद दादांमुळे, त्यांच्या कृपेने, त्यांच्या तपश्चर्येने ते लिहिलं गेलं आणि ते प्रकाशित झालं जयंत गोखलेंच्या हस्ते. त्यावेळेचा माझा अनुभव कथन ऐकून डॉक्टर साहेब मला म्हणाले की अरे उदयन, तू माझ्या हॉस्पिटलमध्ये एक दिवस अनुभव कथन करशील का? म्हटलं हो, माई जिकडे बोलवेल तिकडे, कारण का तिकडे पैशाचं देवाणघेवाण नाही आहे. पैशासाठी आपण कुठली गोष्ट, ना पुस्तक लिहिलेलं पैशासाठी आणि ना आपण काही अनुभव कथन पैशासाठी करतो. माईचं गुणगान हा एक शुद्ध हेतू आहे, तेवढ्याने माझी वाणी पवित्र होईल, ती सेवा होईल, म्हणून मी करतो. तर मी गेलो त्यांच्याकडे आणि डॉक्टर गोखलेंकडे. ते म्हणाले साधारण 1-1.5 तास तरी करू शकशील का? म्हटलं हो, करीन. आणि जे सकाळी 10 वाजता अनुभव कथनाला मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरुवात केली, त्या 2:30 वाजता मला एकदम जाणीव झाली की अरे नाही, आपण फार बोललो, इतका वेळ बोललो, आता थांबूया. आणि मग तो सोहळा संपला आणि त्यावेळेला त्यांनी माझ्या अंगावर एक शाल घातली, एक पाकिट दिलं आणि एक सोहळ्याची म्हणजे सोहळं आणि उपरणं असं मला भेट म्हणून दिलं. ते घेत असताना ती शाल अंगावर घातली तेव्हा माझ्या मनात स्पष्ट आलं, ही ती जाणीव ती देते ना, ती नर्मदा, ती हेच की हे तुझं नाही आहे. हे जे आता तुला सन्मान मिळतो आहे हा तुझा नाही आहे, हे फक्त नर्मदा नामाचा प्रताप आहे हा. आणि तिच्यामुळेच, तिचं नाव जर तुझ्याकडे नसतं किंवा सद्गुरूंची कृपा जर तुझ्या पाठीशी नसती तर तू कोणीही नाही आहेस. म्हणजे गाढवाच्या पाठीवर लादलेली श्रीकृष्णाची मूर्ती बघून लोक नमस्कार करत होते आणि गाढवाला वाटत होतं आपल्याला नमस्कार, तशी तुझी स्थिती होऊ देऊ नकोस. त्याप्रमाणे माझ्या मनात आलं की हे माझं नाही आहे, हे नर्मदेचं आहे आणि हे मी नर्मदाकाठी पाठवून देणार. घेत असतानाच ही भावना स्पष्टपणे मनामध्ये आलेली होती. आणि गंमत अशी की ती आई आहे ना, ती सतत मुलाजवळ असतेच. ते तिने लगेच त्याची प्रचितीही मला आणि माझ्या आईला दिली. ती अशी की डॉक्टर साहेबांकडचा तो कार्यक्रम संपल्यानंतर मी रिक्षाने आलो आणि टिळक पुतळ्याच्या इकडे उतरलो आणि आईने काही सांगितलं होतं, काही गोष्टी येताना घेऊन ये म्हणून पैसे घेऊन घरातनं निघालेलो होतो आणि त्या गोष्टी घेऊन ये म्हणून सांगितलं होतं. म्हणून त्या दुकानात मी ती लिस्ट देत होतो की काय अमकं दे, तमकं दे, तमकं 1 किलो गहू दे, अमकं तमकं सांगत होतो. तेवढ्यात पाटणा एका स्त्रीचा आवाज आला, नर्मदे हर बापजी. तेव्हा मला वाटलं की माझ्या काही मैत्रिणी आहेत कॉलेजमधल्या की ज्यांना माहिती आहे मी परिक्रमेला गेलो आहे, तर त्यांच्यापैकी कोणी आहे की काय, किंवा कोणी चेष्टा करतं आहे की काय माझी मित्रांपैकी, असा बाईकी आवाज काढून. म्हणून मी पाठी वळून बघितलं तर पांढरी शुभ्र साडी, हातात काठी, कमंडलू आणि परिक्रमेची झोळी घेतलेली एक काळी सावळी महिला, जिने मोठं असं कुंकू लावलेलं होतं, अशी माझ्या पाठीशी उभी होती आणि तिच्या त्या कमंडलूमध्ये नर्मदा माईचा फोटो होता. हे सगळं बघितल्यानंतर एक अक्षरशः अंगावर सरसरून काटा आला की मी आत्ता काही मिनिटांपूर्वी, 10 मिनिटांपूर्वी माझ्या मनात स्मरण केलं की माईकडे अर्पण करायचं आणि आज आत्ता ही परिक्रमावासीच्या वेशात ही स्त्री माझ्या पाठी उभी आहे. आणि तिने पहिलं वाक्य उच्चारलं, नर्मदे हर बापजी, ओंकारेश्वर से आई हूँ, कुछ ओढने के लिए है तो दे दो म्हणून. माझ्या अंगावर शाल त्यांनी घातलेली होती. त्यावेळेला जे मनात आलं होतं की हे माईचं आहे, ते घ्यायला ती माई या रूपाने आली होती. जे जे मला दिलेलं होतं ते सगळं त्या माईला अर्पण केलं आणि ती म्हणाली जाताना, इसकी महिमा है ना नर्मदा की, हर कोई नहीं जानता, जो जानता है वही जानता है इसकी महिमा. जिसके ऊपर माई की कृपा होती है, जो माई का बेटा होता है वही माई को जानता है. असं म्हणून ती हसत हसत
काळ्या सावळ्या वर्णाची तेजस्वी बाई, पांढरी शुभ्र साडी नेसलेली, आणि ती गेली. आणि मला अगदी ती काही 10 पावलं गेली आणि गुप्त अजिबात झाली नाही, असं काही चमत्कार नाही झाला. ती कोणीतरी स्त्रीच होती, फक्त तिच्यामधनं जे कोणी तत्त्व बोलत होतं ते परमेश्वराचं होतं, एवढं मला मात्र जाणवत होतं. आणि ती अगदी पार 4 रस्त्यापर्यंत, डोंबिवलीतला भाग आहे, 4 रस्त्यापर्यंत जाताना ती दिसली, तिकडनं ती स्टेशनकडे वळली, हेही मला दिसलं. म्हणजे कुठेही असा तो चमत्कार असं मी असं म्हणत नाही की तीच माई होती आणि माई आली आणि तिने घेतलं, असं नाही मी म्हणत. त्या व्यक्तीच्या आतमध्ये जे तत्त्व आलं होतं आणि त्यांनी तीच गोष्ट मागितली जे मी आधी मनाने अर्पण केलेलं होतं. आणि गंमत अशी झाली की ती माईच होती, तिच्यामधली जी काही तत्त्व होतं ते माईच होतं, हे घरी आल्यावर मला कळलं. मी आईला ज्यावेळेला म्हटलं की आई, असं मला एक अनुभव आला आहे, असं एवढं पहिलं वाक्य बोलल्या क्षणी आई म्हणाली, थांब, मी आता तुला घरी काय घडलं ते सांगते. माझी आई सतत जप करत असते, हातामध्ये तिच्या सतत माळ असते. म्हणजे अगदी ताईकडे टी व्ही जरी लावला असला तरी टी व्ही बघता बघता तिचं ते काउंटरवर जप चाललेला असतो. त्याच्यामुळे तिचं टी व्ही बघणं किती आणि जप किती हे आपल्याला खरंच कळत नाही. तिची अंतर्मुखच वृत्ती जास्ती असते, आपल्यात आहे असं ती दाखवते. तर तिने मला सांगितलं की आत्ता जप करता करता मला तंद्री लागली होती, आणि त्या तंद्रीमध्ये मला असं दिसलं की एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली काळी सावळी स्त्री आपल्या घराच्या आतमध्ये येते आहे, आणि तिची साडी पूर्ण भिजलेली आहे. ती साडी भिजलेली बघून आई तिला त्या तंद्रीच्या अवस्थेतच म्हणाली की अहो, तुमची साडी भिजली आहे, थांबा, मी तुम्हाला बदलायला देते. तर म्हणे, नको नको, मला ओले त्याचा सराव आहे. म्हणजे ते गजानन महाराजांच्या त्या पोथीमधलं जे वाक्य आहे ना की ओले त्याचा सराव, मला ओले त्याचा सराव आहे आणि मी घेते बदलून, असं म्हणून ती आमच्या देवाची जी खोली आहे, जिकडे मी आत्ता बसलेलो आहे देवाच्या खोलीमध्ये, तिकडे ती आली आतमध्ये, असं आईला दिसलं त्या अवस्थेमध्ये. आणि आतमधनं साडी बदलून ती परत परमपूज्य आई आणि ललितेचा फोटो जिकडे बाहेर हॉलमध्ये आम्ही लावला आहे त्याच्या खाली येऊन बसलेली तिला दिसली, आणि ती म्हणाली, मी आता इकडेच कायमची राहायला आलेली आहे. ही नर्मदा भक्तीचं मला आलेला अनुभव आहे. म्हणजे होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. ह्या ज्या संतांचे आशीर्वाद मला नर्मदा काठचे मिळालेले आहेत ना, त्या जोरावर माझी काही योग्यता नसताना, कारण विषयी लंपट आहे मी, दुराचारी तर आहेच आहे, अनेकांचे मन दुखवण्याचं काम होतं माझ्याकडनं, अशा मुलावर सुद्धा ती दया करून त्याच्या घरी येऊन आपलं अस्तित्व, आपला एक अंश ठेवून जाते. त्यावेळेला तिच्यातलं मातृत्व जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच सगळे देव मला जरी आवडत असले तरी त्यामध्ये नर्मदा आवडते, आणि सगळे संत आवडत असले तरी त्यामध्ये मला सद्गुरू माझ्या कलावती देवी ज्या आहेत, ज्यांच्यामुळे मी आज ह्या इकडे उभा आहे किंवा काही सांगू शकतोय तुम्हाला, की जी तपश्चर्या आईने जशी केली त्याच्यातला एक अंश 4 महिने 5 महिने जे काही आहे, 3 वेळा जे झाले, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष. आई जसं 12 वर्ष फिरल्या तसं मला 1 वर्ष फिरवून दाखवलं की बघ, तुला वाटतं ना की मी कमावतो तेव्हा मी खातो, तर तसं नाही आहे. तुला वाटतं ना की मी कमावतो म्हणून मी खातो, तर तसं नाही आहे. तर तुझा देह जो चालतो हा केवळ कृपेवर चालतो, आणि त्या कृपेचा अनुभव ज्या वेळेला आपल्याला येतो तेव्हा आपल्या साधनेची खरी सुरुवात झाली आहे असं ओळखावं. आणि ही सुरुवात नर्मदा माईने मला या परमार्थाच्या पायरीवर, पहिल्या पायरीच्या जवळ आणून ठेवलं आहे. आता पुढे सुद्धा किती पायऱ्या आहेत आणि किती कुठे चढवायचं आहे ते ती ठरवणार आहे. आणि माझं बोट तिने धरलेलं आहे, त्यामुळे आता मी निश्चिंत आहे. आता नर्मदा काठी नेलं तर तिकडेही आनंदात ठेवते. डोंबिवलीत असलं तरी तिचा अनुभव आम्हाला सतत घरात येतच असतो. नर्मदा पुराण वाचत असताना, नर्मदा पुराण वाचत होतो तेव्हा आम्हाला घरामध्ये, आम्ही पाण्यामध्ये चालतो आहे, मी आणि आई माझी, आम्ही असं जाणवायचं की मे महिन्याचे दिवस होते, म्हणजे उन्हाळा, मुंबईमधला उन्हाळा होता, घामाने बरबटलेला उन्हाळा असला तरीसुद्धा त्या मे महिन्यात 34 दिवस ज्यावेळेला आम्ही वाचत होतो, नर्मदा पुराणाचं पारायण करत होतो, त्यावेळेला संपूर्ण घरामध्ये अशा लाटा आहेत काहीतरी, आणि त्या थंड पाण्यातनं आम्ही चालतो आहे असा अनुभव तिने आम्हाला दोघांनाही दिलेला होता. आणि तेव्हापासून जाणवत आहे की सगळ्या माणसांच्या बरोबर, सगळ्या जगातल्या जीवसृष्टीबरोबर सगळ्या जगाची आई जगदंबा नर्मदा सतत आहे. आणि तिच्या प्रेमाने ते ज्यावेळेला आम्ही वाचत होतो तेव्हा जे काव्य स्फुरलं, जे महाजन काका मला वारंवार सांगतात की तुझ्या कार्यक्रमात ते म्हण, तर आज मी ते काव्य जे नर्मदा पुराण वाचत असताना आपोआप स्फुरलं होतं. रडत रडतच ते मी काव्य लिहिलेलं आहे, ते आज मी तुमच्यासमोर म्हणतो आणि या कार्यक्रमाची आपण सांगता करूया.
रेवा पातकहारिणी तु विमला, पुण्यप्रदा निर्मला, भक्तानंदप्रदायिनी नर्मदे, प्रेमे नमितो तुला. हस्तिधारिसि शंभुलिंग अंबे, दुसरे करी त्रिशूला, मंगलकुंभधरे हरे नर्मदे, प्रेमे नमितो तुला. रेवे पंकज आसनी मकर हे, वाहन शोभे तुला, मार्कंडेय सुसेविते नर्मदे, प्रेमे नमितो तुला. रेवे घर घर नादिनी गतिमती, फोडीसी या भूतला, ब्रह्मादि सुरपूजिते नर्मदे, प्रेमे नमितो तुला. देवर्षिगण यक्षराज नृपती, स्तोत्रे स्तवीति तुला. शंभू शक्ति स्वरूपिणी नर्मदे, प्रेमे नमितो तुला. माता तू मम बंधु तूची भगिनी, तूची पिता ही मला, सद्गुरु भवतारिणी नर्मदे, प्रेमे नमितो तुला. रेवे मी गुरु आई आई म्हणुनी, हाकारितो तुझला, बोधाचे पय पाजवूनी सुखवी, सद्गुरु माई मला. रेवे तू कलिदोष पाप हरुनी, मोक्षासी नेई मला, आनंदे मज सद्गुरु मिळवी, देहा प्रसाद मला, देहा प्रसाद मला, देहा प्रसाद मला. या स्तोत्राबद्दल एकच वाक्य शेवटचं सांगतो की याच्यात प्रत्येक कडव्यामध्ये रेवेनी सुरुवात झालेली आहे, रेवा ह्या शब्दानी, आणि त्याचा शेवट जो आहे तो प्रेमे नमितो तुला. तर याच्यामध्ये प्रेमे नमी आणि तोतुला, तोतुला हे तुळजाभवानीचं आणखीन एक नाव आहे. तुळजाभवानी सहस्त्रनामामध्ये तिचं एक नाव तुळजायै नमः, तोतुलायै नमः. ललिता पंचमीच्या पूजेमध्ये सुद्धा जी नामार्चन होतं, 108 नावांनी अर्चन, त्याच्यामध्ये सुद्धा तुळजायै नमः, तोतुलायै नमः. त्यामुळे हे सहज न ठरवता दोघींचं एकरूपत्व त्याच्यामध्ये आलं आहे. रेवे आणि प्रेमे नमी तोतुला, म्हणजे प्रेमे नमी तो तुला हाही अर्थ होतो, आणि प्रेमे नमी तो तुला म्हणजे तुळजा आणि रेवा ही वेगळी नाही, ही त्याच्यामधली भावना सहज तिने प्रकट करून घेतली, आणि त्याच्यामुळे हे स्तोत्र संपन्न झालं. नर्मदा माईनी जर तिची इच्छा असेल तर पुन्हा एकदा आपण कधीतरी असेच भेटूया नर्मदेवर बोलायला. तोपर्यंत आपण सगळेजण नर्मदा स्मरणामध्ये राहूया. घरून जरी तिला मनापासून हाक मारली तरी ती घरातसुद्धा प्रकट होते, कारण ती स्मर्तृगामी आहे, दत्ता महाराजांसारखीच ती आहे. त्यामुळे त्या नर्मदेचा आपण त्रिवार जय जयकार करूया आणि हे अनुभव कथन गोड करून घेऊया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वास्तविक हे झाल्यानंतर काही बोलायचं नाही, पण नर्मदे हर म्हणून दोन्ही हात वर का करायचे? तर मला कुठलाही खिसा नाही, कुठलंही मी काही बगलेसुद्धा लपवून ठेवलेलं नाही. जे आहे ते तुझ्यासमोर अर्पण केलेलं आहे. माझे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, बुद्धी, धन, सगळे रूप, यौवन, कसला जो अभिमान आहे तो सुद्धा मी हात वरून करून झटकून टाकलेला आहे. आई, आता तुम्ही तुझ्याजवळ आलेलो आहे, माझ्याजवळ काही उरलं नाही आहे. माझ्याजवळ फक्त आई 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 म्हणून हाक मारणं, रेवा 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 म्हणता म्हणता देवा, रेवा तरीच प्राण जावा, हीच एवढी इच्छा आहे. तेवढी माईनी पूर्ण करून घ्यावी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.